गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. हरि ओम तत्सत. सर्व श्रोत्यांना नमस्कार करतो आणि आजच्या अभ्यासाला सुरुवात करतो. अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी एक गोष्ट सांगू इच्छितो की आज आपल्याला 41 ते 65 इतके श्लोक करायचे असल्यामुळे कदाचित आपला जो अभ्यासाचा वेळ आहे तो थोडा वाढण्याची शक्यता आहे. पण आज मात्र बोलणाऱ्याचं म्हणजे चिंतन मांडणाऱ्याचं आणि पुन्हा ऐकणाऱ्यांच्या कॉन्सन्ट्रेशनचा जो विचार आहे तो विचार मात्र मोठा पणाला लागण्याची एक व्यवस्था आहे. 41वा श्लोक असं सांगतोय, समाधी अवस्थेत गाढ झोपेचा अनुभव नसतो व केवळ आत्मभान असते. तो आत्म्याचा त्या अवस्थेतील अन्वय होय. उलट आत्म्याचे भान असताना सुषुप्तीचा अनुभव नसणे हा सुषुप्तीचा आत्म्यातील व्यतिरेक होय. पुन्हा अन्वय आणि व्यतिरेक हा कारण शरीराच्या निमित्ताने आपल्याला श्री पंचदशीकार समजावून सांगतायत आणि सांगताना असं म्हणतायत की समाधी काळात मात्र गाढ झोपेचा अनुभव नसतो. या शब्दाचा अर्थच समाधी काळात झोप चालत नाही. म्हणजे याचा अर्थ तो झोपेत गेला समाधी काळामध्ये तर तो कारण शरीरात गेला असं बोललं जातं आणि तो महाकारण शरीरात जाऊन त्यांनी आनंदाचा अनुभव त्या समाधीच्या काळी घ्यावा असा एक त्यामधला एक ध्यानाच्या अभ्यासातला एक तो विचार आहे. पण असं असताना आपल्याला समजून घ्या, तो जर समाधी अवस्थेत जर झोपेत गेला तर ते चालणार नाही. म्हणून इथे आत्मस्वरूपाचा अनुभव समाधी अवस्थेत असणं हा त्या आत्मस्वरूपाच्या समाधी अवस्थेमध्ये असलेला अन्वय आहे. आणि जेव्हा आपण गाढ झोपेचा विचार करतो त्यावेळी गाढ झोपेमध्ये मात्र आपल्याला आत्मभान असतं. पण काय आहे आत्मभान कसं असतं ते सूक्ष्म अज्ञात अंतःकरण वृत्तीच्या स्तरावर असतं. त्यामुळे तिथे ती वृत्ती ते जो सूक्ष्म अज्ञात अंतःकरण वृत्तीला त्यावेळी ओळखू शकत नाही. अशा पद्धतीने जो विचार आहे तो झोपेमध्ये म्हणजे गाढ झोपेमध्ये तो घन अज्ञानाचा विषय आहे आणि मग घन अज्ञानाच्या झोपेमध्ये आत्म्याचं भान असतं. म्हणजे आत्म्याचं भान असतं पण मात्र सुषुप्तीचा अनुभव नसणे हा सुषुप्तीचा आत्म्यातील व्यतिरेक होय. म्हणून इथे आपल्याला का कळत नाही सुषुप्तीमध्ये आत्मानुभव, त्याचं कारणच आहे की ती अज्ञानातनं प्राप्त झालेली अवस्था आहे आणि समाधीचा विचार करताना मात्र आपल्याला त्या आत्मभानाचा विचार करावा लागतो. त्याचं कारण आहे समाधी अवस्थेमध्ये ती आपल्याला आत्मभान व्हावं यासाठी आपण ती अवस्था तयार केलेली असते. म्हणजे याचा अर्थ त्याला ध्याता ध्यान ध्येय ही त्रिपुटी शांत होणं, लीन होणं आणि आनंदाचा अनुभव येणं हा मुख्य विचार तिथे असतो. म्हणून भगवान श्रीकृष्णांचं सुद्धा भगवद्गीतेत बोलणं आहे की मी जगात आहे पण जग माझ्यात नाही. आता मी जगात आहे हा त्याचा अन्वय आहे, ब्रह्मरूप श्रीकृष्णांचा अन्वय आहे. आणि पुन्हा जग माझ्यात नाही असं जेव्हा ते बोलतात तेव्हा मात्र आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागते की जगाचा त्या ब्रह्मस्वरूपामध्ये व्यतिरेक आहे. अशा पद्धतीने आपल्याला ही अन्वय व्यतिरेकाची भाषा समजावून सांगता येते. आणि मग त्या कोश विवेचनाने होणारे ब्रह्मज्ञान, आता असा पुढचा हा 42व्या श्लोकाचा विचार आहे. आणि मग त्या कोश विवेचनातनं मला कसं काय आनंदाचा अनुभव येतो हा विचार या 42व्या श्लोकाच्या निमित्ताने मांडलाय. आणि जशी मुंजा नावाच्या गवतातून त्याच्या आतील नाजूक काडी युक्तीने बाहेर काढतात तशी 3 देहातून मोठ्या युक्तीने आत्म्याची सोडवण केलेला जीवात्मा ब्रह्मच होतो. आता इथे मुंजा नावाची काडी त्या गवतातनं काढावी लागते. तसाच काश्मीरमध्ये पण तो विचार आहे. केशराची ती काडी आहे ती अलगद बाहेर काढली तर ती मोठी निघते आणि ती जर का तुटली मध्ये तर मात्र ती काडी काय होऊन जाते, तिची किंमत कमी होऊन जाते. म्हणजे त्या केशराची किंमत कमी होऊन जाते. अशाच पद्धतीने म्हणजे ती मुंजाची काडी किंवा केशराची काडी काढणं हे काय आहे, हे स्किल आहे. त्याप्रमाणे आपल्याला पुन्हा विचार करायचा आहे. 3 देहांचाही विचार आहे पण इथे मात्र 5 कोशांचा विचार बोललाय. म्हणून 3 देहांचा किंवा 5 कोशांच्या निमित्ताने आपण जर का विचार केला तर हे 3 देह किंवा 5 कोश हे माझं स्वरूप नाही. कारण जे स्वरूप बदलतं असतं ते बदलतं स्वरूप माझं असणं शक्य नाही. असा एक आतमध्ये पक्का विचार पाहिजे. म्हणून इथे काय आहे, या आत्मस्वरूपाचा विचार केला
तर या तीनही अवस्थांमध्ये, पाचही कोशांमध्ये किंवा या तीनही शरीरांमध्ये आत्म्याचा अन्वय आहे. पण मात्र प्रत्येक अवस्था किंवा प्रत्येक शरीर किंवा प्रत्येक कोश हा मात्र कसा आहे, वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या पुढे येतो आणि अशा पद्धतीने मात्र अन्वय आणि व्यतिरेकाची भाषा ही आपल्याला समजून सांगण्याचा विचार पुढे येतो. म्हणून कोश आपल्याला बाधित करावे लागतात. ज्या दिवशी मी कोश बाधित करेल म्हणजे कोश मिथ्या ठरतील, त्या दिवशी मला विचाराने आत्मज्ञान होईल. म्हणजेच आत्मानात्म विचार करण्याशिवाय मला पर्याय नाही. आता 43वा श्लोक आहे, जे युक्तीने सांगितलेले तेच आता महावाक्याने सांगतो. म्हणजे पहिल्यांदा काय केलं, शरीराची भाषा बोलली, नंतर कोशांची भाषा बोलली. आता मात्र महावाक्य चिंतनातनं आपल्याला जीव आणि ब्रह्म यांचं ऐक्य म्हणजे तत्वाचा विवेक, म्हणजे त्या तत्वाला शोधून काढायचंय की जे माझं स्वरूप आहे ते कळून घेण्याचा विचार इथे या 43व्या श्लोकाच्या निमित्ताने मांडलेला आहे. आतापर्यंत जीव अपर व ब्रह्मपर यांचे ऐक्य युक्तीने करणे शक्य आहे असे सांगितले. आता तेच ऐक्य श्रुतीतील तत्वमसी महावाक्याची भागत्याग लक्षणा करून सांगावायचे आहे. आता मुख्य विचार काय आहे, या जीवाचं आणि त्या ब्रह्मस्वरूपाचं ऐक्य त्यांनी त्या तीन शरीरांच्या निमित्ताने किंवा या आपल्याला या पाच कोशांच्या निमित्ताने ते समजून सांगण्याचा प्रयत्न केला. म्हणून इथे आपल्याला युक्तीने समजून सांगितलं. आणि युक्ती शब्दाचा अर्थ असा आहे, तीन त्याचे अर्थ आहेत. एक युक्ती शब्दाचा अर्थ उदाहरण, एक युक्ती शब्दाचा अर्थ शास्त्र तर्क आणि एक युक्ती शब्दाचा अर्थ अनुमान असा आहे. तर त्यांनी आपल्याला जागोजागी उदाहरणं दिलेली आहेत. झोपेचंही उदाहरण दिलेलं आहे, जागेपणाचीही उदाहरणं दिलेली आहेत. आणि अशा पद्धतीने आपल्याला या तीन शरीरांमध्ये त्या आत्मस्वरूपाचा अन्वय असतो हे सतत समजावून सांगितलेलं आहे. मात्र प्रत्येक शरीराचा विचार किंवा अवस्थेचा विचार करताना प्रत्येक अवस्था ही खो देत असते. म्हणजे जागृतीत स्वप्न नसतं, स्वप्नात सुषुप्ती नसते. म्हणून त्या अवस्थांचा एकमेकांमध्ये व्यतिरेक आहे ही भाषा बोललेली आहे. पण आता तत्वमसीचं चिंतन, कारण आपल्याला बोललं जातं की अंतिम अभ्यासाचा जेव्हा विचार करण्याची वेळ येते तेव्हा मात्र तत्वमसीचा चिंतनाचा विचार करावा लागतो. आणि समर्थ रामदास स्वामी म्हणतात, तत्वमसी महावाक्य विवेक भला, परंतु त्याचा जप नाही बोलिला, तेथीचा विचारची केला पाहिजे साधके. म्हणून आता तत्वमसीच्या चिंतनाने या आपल्याला ही आनंद रूपता आपल्याला विचारपूर्वक सहज प्राप्त करून घेता येते. आणि त्या तत्वमसीचं चिंतन आपल्याला श्री पंचदशीकार समजावून सांगणार आहेत. पण ते तत्वमसीचं चिंतन सांगताना याच्यामध्ये दोन घटक आहेत. एक तत् नावाचा घटक आहे, त्याला ब्रह्म असं म्हणतात, आणि एक त्वम नावाचा घटक आहे, त्याचा जीव या अर्थाने विचार केला जातो. आणि जीव ब्रह्मरूप आहे अशी एक भाषा आपल्या पुढे येते. मग आता जेव्हा आपल्याला अर्थ करण्याची वेळ येते तेव्हा मात्र आपल्याला लक्षणा करावी लागते. पदपदांचा अर्थ म्हणजे शब्दांचा अर्थ जेव्हा सरळपणे कळत नाही तेव्हा मात्र आपल्याला लक्षणा करावी लागते. आणि ती लक्षणा कोणती करायची तत्वमसीच्या चिंतनामध्ये हा विचार पुढे येणार आहे. म्हणून आता आपल्याला एवढंच लक्षात घ्यायचंय की सरळ सरळ अर्थ कळत नाही तेव्हा लक्षणा करावी लागते. आणि मग तो लक्षणा तयार करून आपल्याला तो अर्थ लावून घ्यावा लागतो. इथे उदाहरण दिलेलं आहे की कोर्टामध्ये काळ्या कोटांची गर्दी झाली होती. आता जड अचेतन कोट हे एकाएकी येणं शक्य नाहीये. मग आता ते कोट वेअर केलेले जे वकील आहेत त्यांची गर्दी झाली होती. त्या अर्थी आपण काय केलं, तिथे त्या कोटांवर म्हणजे त्या काळ्या कोटांवर आपण लक्षणा केली. म्हणजे सरळ सरळ अर्थ जेव्हा आपल्याला कळत नाही तेव्हा आपल्याला भागत्याग लक्षणेचा विचार करायचा आहे. मुख्य विचार जो आत्मस्वरूपाचा विचार करण्यासाठी म्हणजे तत्वमसीचं चिंतन करण्यासाठी भागत्याग लक्षणाच आपल्याला उपयोगाची आहे हा विचार आपल्याला करायचा आहे. म्हणून 44वा जो श्लोक आहे तो आपल्याला तत्वमसीतील तत्पदाचा वाच्यार्थ सांगतोय. जे ब्रह्म तमप्रधान प्रकृतीचा स्वीकार करून जगाचे उपादान कारण बनते व शुद्ध सत्वप्रधान प्रकृतीला स्वतःची उपाधी करून जगाचे निमित्त कारण होते, त्या ब्रह्माला महावाक्यात तत् असे म्हणतात. आता तत्पदाचा वाच्यार्थ इथे समजावून सांगायला सुरुवात केलेली आहे. आता तत्पदाचा वाच्य, तत्पदाचा लक्ष्य, त्वम पदाचा वाच्य, त्वम पदाचा लक्ष्य, असे हे चार आपल्या पुढे पर्याय आहेत. आणि त्या कोणाचं कोणाशी ऐक्य आहे एवढं समजून घ्यायचंय. मग आता तत्पदाचं वाक्य काय आहे, मुख्य मुद्दा काय आहे की तत्पदाचा वाच्यार्थ ईश्वर आहे. मग हा ईश्वर काय करतो
हा ईश्वर या तमप्रधान प्रकृतीला जन्माला घालतो, म्हणजे या कार्यरूप जगताला निर्माण करतो. आणि तो काय करतो, त्या जगताला निर्माण करताना तो त्याचं कारणही होतो आणि तो त्याचं निमित्त कारणही होतो. आता कारण शब्दाचा अर्थ उपादान कारणही होतो आणि पुन्हा निमित्त कारणही होतो. म्हणजे तो ते जग निर्माण करताना तोच तो जगाचा आकार धारण करतो. हा मुख्य विचार आपल्या पुढे आहे. म्हणजेच याचा अर्थ त्याला जीवाचं नियमन करायचं असतं आणि नियमन करायचं असल्यामुळे त्याला मात्र या प्रत्येक शरीरामध्ये नियमन करण्यासाठी त्याला तो त्या शरीराचा आकार धारण करतो आणि या पद्धतीने तो नियम करतो, म्हणून नियमन करतो. म्हणून इथे काय आहे, तत्पदाचा वाच्यार्थ जो आहे तो ईश्वर असा अर्थ आहे. आणि तो ईश्वराचा अर्थ आपण आता इथे लक्षात ठेवायचा आहे, कारण पुढे लक्षणेचा विचार येणार आहे. ज्यावेळी लक्षणा करायची वेळ येईल त्यावेळी आपल्याला ती भागत्याग लक्षणा काय पद्धतीने विचार करायची आहे तो विचार करावा लागेल. पुढे 45वा श्लोक मात्र असं सांगतो, तेच ब्रह्म जेव्हा काम व कर्मे यांनी दूषित होऊन मलिन सत्व प्रधान प्रकृतीचा स्वीकार करते तेव्हा त्याला त्वम असे म्हणतात. त्याला आपण त्वम पदाचा वाच्यार्थ असं म्हणतो. आणि त्वम पदाचा वाच्यार्थ काय आहे की ते ब्रह्म जेव्हा काम व कर्मे यांनी दूषित होऊन मलिन सत्व प्रधान होते, म्हणजे जीवाच्या स्वरूपात जन्माला येते, हा ब्रह्मावर केलेला आरोप आहे, हे लक्षात घ्यायचं. की असा कल्पित रूपाने केलेला ब्रह्मावरचा आरोप की काय झालं, तेच ब्रह्म मलिन सत्व प्रधान झालं. आणि कशाच्या निमित्ताने झालं, तर त्या जीवाच्या निमित्ताने झालं. का, तर त्याच्या वासना आणि त्याच्या अंतःकरणात जे काय उरलेलं आहे ते सगळं जे काय म्हणूया मनातल्या गोष्टी, त्या सगळ्या मनात राहिलेले सगळे संस्कार, ते संस्कार घेऊन तो परत नवीन देह धारण करतो. म्हणून इथे काय आहे, त्या ब्रह्माची तिथे काय आहे, उपाधी आहे. मग आता काय झालं, ती ब्रह्माची कुठली उपाधी झाली, तर ती मलिन सत्व प्रधान उपाधी झाली. आणि ईश्वराचा विचार केला तर ईश्वराच्या माया स्वाधीन असल्यामुळे ती ईश्वराची उपाधी झाली, माया नावाची उपाधी झाली. पण तो शुद्ध सत्व असल्यामुळे ती त्याच्या ताब्यात राहते. आणि आपण मात्र अल्पज्ञ असल्यामुळे आपण त्या मलिन सत्वाच्या म्हणूया अधीन होतो आणि म्हणून त्यामुळे आपण अल्पज्ञ ठरतो. हा मुख्य विचार आहे. म्हणून इथे विचार करायची वेळ आली तर मग दोघांचा शास्त्र विचार करताना एकाला मायोपाधिक चेतन म्हणतात, ईश्वराला मायोपाधिक चेतन म्हणतात आणि त्या जीवाला मात्र अज्ञान विशिष्ट चेतन म्हणतात. त्या अवच्छेदवादाच्या आणि आभासवादाच्या व्याख्या आहेत, त्या आपण नंतर बघू. पण आभासवादाची व्याख्या थोडक्यात बघताना असं लक्षात येतं की व्यापक चैतन्याला संकुचित करणारी केवळ वृत्तीच न मानता त्यात आभासाचाही स्वीकार केला जातो. तेव्हा आपल्याला जीवाची आणि ईश्वराची व्याख्या करताना असं म्हणावं लागतं की माया विशिष्ट साभास चेतन आणि अज्ञान विशिष्ट साभास चेतन. आता आपल्या तो अभ्यासाचा विषय नाहीये, पण मुख्य विचार काय आहे की दोघांमध्ये आभास आहे. एकामध्ये ब्रह्माचा आभास आहे, म्हणजे त्या ईश्वराचा विचार करताना, आणि पुन्हा त्या जीवाचा विचार करताना आत्मस्वरूपाचा आभास आहे. पुन्हा तो व्यष्टी सापेक्षता आणि समष्टी सापेक्षता हा विचार आहे. म्हणून इथे काय आहे की ती जी संवित आहे तीच मात्र ईश्वर होते आणि तीच जीव होते, एवढं आपल्याला आपल्या अभ्यासाच्या दृष्टीने महत्वाचं आहे. अशा पद्धतीने जर लक्षात आलं तर मग आपल्याला काय करता येतं की या अल्पज्ञ जीवाला मात्र काय आहे, सर्वज्ञ व्हायचं नाहीये. तर त्याला काय करायचंय, तर त्याला ब्रह्मस्वरूपाशी एकरूप व्हायचंय. म्हणून इथे काय आहे, जीवाचा लक्षार्थ जो आहे तो खूप महत्वाचा आहे. आणि तो लक्षार्थ जेव्हा मला कळेल तेव्हा मी ते लक्षार्थाला जाणून घेण्यासाठी, म्हणजे लक्षार्थ ब्रह्माला जाणून घेण्यासाठी मी माझी वाटचाल करू शकतो. म्हणून इथे काय आहे, त्वम व तत् यांचे लक्षणेने ऐक्य कसे आहे ते समजावून सांगण्यासाठी 46व्या श्लोकाची योजना झालेली आहे. तिन्ही ठिकाणच्या विरुद्ध स्वभावाच्या प्रकृतीच्या भागाचा त्याग करून भेदशून्य सच्चिदानंद ब्रह्म महावाक्याने सांगितलेले आहे. आता ब्रह्म हे तमप्रधान प्रकृतीचे जगाचे उपादान कारण होते. म्हणजे आपल्याला जगाचं उपादान कारण होतं तेव्हा आपल्याला ब्रह्माचा विचार असा करावा लागतो की ब्रह्म हे विवर्तोपादान कारण आहे. आता विवर्तामध्ये काय आहे, मूळ स्वरूपामध्ये बदल न होता विपरीत रूपाने भासणे, असा विचार आहे विवर्ताचा विचार करताना. म्हणजे काय होतं, ब्रह्मस्वरूपामध्ये काहीही बदल न होता अन्यथा रूपाने भासतं, म्हणजे अध्यस्त रूपाने भासतं, त्याला जगत म्हणतात. म्हणून इथे काय आहे की हे विवर्त उपादान कारण आहे. याचा अर्थ जेव्हा ते जीवपणा धारण करतं, असा वरती उल्लेख झालेला आहे कल्पित रूपाने,
जेव्हा ते ईश्वरपणा धारण करतं कल्पित रूपाने म्हणजे ब्रह्म, तेव्हा मात्र हे त्याचं तमप्रधान होणं जे आहे ईश्वराच्या निमित्ताने किंवा जीवाच्या निमित्ताने किंवा या कार्यरूप सृष्टीच्या निमित्ताने, त्यावेळी ते केवळ कल्पित रूपाने असतं, हा विचार आहे. म्हणून इथे काय आहे, शुद्ध सत्वगुण प्रधान असलेला ईश्वर जो आहे तो या जगाचं निमित्त कारणपणे आणि उपादान कारणपणे आपण तोही विचार केलेला आहे. त्याने हे जग निर्माण केलं, तो त्या आकाराचा झाला. निर्माण केलं म्हणून निमित्त कारण, तो त्या आकाराचा झाला म्हणून उपादान कारण. अशा पद्धतीने आपल्याला विचार करायची जेव्हा वेळ येते, तेव्हा मात्र या कुटस्थाचा म्हणजे या जीवाच्या ठिकाणी असलेल्या आत्मतत्वाचा आणि ब्रह्मतत्वाचा एकत्वपणा सिद्ध करावा लागतो. एकत्व या शब्दाचा अर्थ एकरूपता सिद्ध करावी लागते आणि ती एकरूपता सिद्ध करताना मात्र आपल्याला भागत्याग लक्षणेचा विचार करावा लागतो आणि मग काही भागाचा त्याग आणि काही भागाचा स्वीकार असं ते काही एक लक्षण आहे. त्या सगळ्या लक्षणांचा विचार जो आहे तो आपल्याला करावा लागेल. म्हणून 47 आणि 48वा जो श्लोक आहे तो आता मात्र त्या तत्वमसीच्या चिंतनासाठी तत् आणि त्वम पदाच्या लक्षार्थाचा जो विचार आहे तो जास्त आपल्याला विशेष रूपाने समजावून सांगणार आहे. म्हणून इथे आपल्याला 47-48व्या श्लोकामध्ये आपल्याला त्या लक्षणांचा विचार अत्यंत डिटेल्स मध्ये करायचा आहे. तो असा सांगतो अर्थ, तो हा देवदत्त वाक्यात तो तत् असून हा इदम आहे व त्यांचा विरोध आहे. त्यातील काही भागाचा त्याग केला असता त्यांचा एकच आश्रय दाखवला जातो. त्याप्रमाणे जीव व ईश्वर यांच्या अविद्या व माया या उपाधींचा त्याग केला असता भेदरहित सच्चिदानंद व अतिसूक्ष्म ब्रह्माचा लक्षणेने बोध होतो. आता हे असं इथे वाक्य तयार केलेलं आहे. म्हणजे मुख्य विचार जो आहे तो भागत्याग लक्षणेचा सांगितला. आपल्याला तो हा देवदत्त असा जेव्हा विचार करायची वेळ येते तर तो म्हणजे कोणता आणि हा म्हणजे कोणता असे विचार करावे लागतात. मग तो आणि हा मध्ये पुन्हा वाच्यार्थ लक्षार्थांचे विचार होतात आणि मग माझं नक्की लक्षात येतं की हा जो तो देवदत्त आहे तो मला त्यावेळी भेटलेला आणि आता मात्र हा जो आत्ता माझ्या समोर दिसतोय तो हाच आहे. अशा पद्धतीने आपण जेव्हा विचार करतो तेव्हा काय होऊन जातं, ते वाच्यार्थाचा त्याग होतो आणि मग लक्षार्थाचा स्वीकार होतो आणि मग तो त्याग केला असता आपल्याला नक्की मी कोण आहे हे कळतं. मग आता मी कोण आहे, तर मग वाच्यार्थाचा त्याग म्हणजे याचा अर्थ त्वम पदातील वाच्यार्थाचा त्याग करायचा आहे, म्हणजे जीवपणाचा त्याग करायचा आहे आणि तर त्याग शब्दाचा अर्थ आपण समजून घ्यायचा आहे की तिथे बाधित करायचा आहे, जीवदशा बाधित करायची आणि मग मी आत्मस्वरूपाशी एकरूप व्हायचं, हा मुख्य विचार आहे. पण हे विचार करताना आपल्याला काही गोष्टींचा विचार या लक्षणांचा करावा लागतो. म्हणून इथे काय आहे, पुन्हा एकदा परत सांगतो की ज्यावेळी वाक्यांचे अर्थ सरळार्थाने कळत नाहीत तेव्हा लक्षणा करावी लागते. उदाहरणार्थ, रामा आंबा खातो असं जेव्हा आपण बोलतो त्यावेळी ते वाक्य आपल्याला सरळ सरळ कळतं. आता याला काय म्हणायचं, शक्तिवृत्तीने कळलेला विचार. म्हणून इथे जेव्हा शक्तिवृत्तीने विचार कळत नाही तेव्हा मात्र आपल्याला लक्षणावृत्ती वापरावी लागते आणि मग लक्षणावृत्ती जेव्हा वापरायची वेळ येते त्यावेळी मग आपल्याला समजून घ्यावं लागतं की काही वेळा त्या अर्थांचा स्वीकार करावा लागतो, काही भागाचा त्याग करावा लागतो. अशा पद्धतीने ते सगळे विचार आहेत. पण पहिली जी लक्षणं आहे ती जहल लक्षण आहे, म्हणजे जहद लक्षण आहे आणि जहद लक्षणेचा विचार करताना पदांच्या वाच्यार्थाचा सर्वस्वी त्याग करून वाच्यार्थाशी संबंधाचे ग्रहण करावे लागते. आता उदाहरणार्थ आपल्याला समजून घ्यायचा असेल तर गंगेवर गवळीवाडा आहे असं एक उदाहरण आहे. आता गंगेवर म्हणजे त्या प्रवाहावर त्या गंगेच्या गवळीवाडा असणं शक्य आहे का? म्हणून इथे काय आहे, त्या गंगेच्या प्रवाहाचा आपल्याला जो पुढे विचार मांडला गेलेला आहे त्या प्रवाहावर आपल्याला लक्षणा करावी लागते. म्हणून इथे काय आहे, त्या गंगेवर गवळीवाडा म्हणजे त्या प्रवाहावर गवळीवाडा असणं शक्य नाही. म्हणून आता काय करावं लागतं, त्या प्रवाहावर आपल्याला गंगेच्या तीराची लक्षणा करावी लागते आणि मग आपण असं म्हणू शकतो की गंगेच्या तीरावर गवळीवाडा आहे. म्हणून इथे काय आहे, प्रवाहावर तीराची लक्षणा झाली. इथे वाच्यार्थाचा पूर्ण त्याग आहे आणि वाच्यार्थाचा पूर्ण त्याग करून आपण काय केलेला आहे, त्याच्या संबंधाने एखादा विचार केलेला आहे. तो संबंधाने आपण तो तीर स्वीकारलाय आणि त्या तीरामुळे आपल्याला काय झालेलं आहे, या गंगेवर गवळीवाडा आहे या वाक्याचं आपल्याला काय झालेलं आहे, अर्थ जुळलेला आहे.
पण अशा पद्धतीने काही तत्वमसीच्या चिंतनाचा विचार करता येईल का? तो अजिबात करता येणार नाही. कारण तत्वमसीच्या चिंतनामध्ये त्वम पदाचा वाच्य लक्ष असा आहे, तत्पदाचं वाच्य लक्ष असं आहे. आणि मग इथे आपल्याला पूर्णपणे संबंधाने ग्रहण करता येण्यासारखा कुठेही विचार नाही. म्हणून जहद लक्षणा जी आहे ती आपल्याला तत्वमसीच्या चिंतनाला उपयोगी पडत नाही. मग पुढचा जो विचार आहे तो अजहद लक्षणेचा आहे. मग अजहद लक्षणेमध्ये काय आहे? वाच्यार्थासहित वाच्याच्या संबंधीचे ज्या पदाने ज्ञान होते त्या पदाच्या ठिकाणी अजहद लक्षणा समजावी. आता त्यांनी उदाहरण दिलंय. उदाहरणार्थ तांबडा धावतो असा जो विचार आहे, तो तांबडा धावतो असं जेव्हा म्हणतो तेव्हा आपल्याला तांबडा पदाच्या ठिकाणी आणखीन एका शब्दाची आपल्याला ऍडिशन करावी लागते. आणि मग त्याच्यामध्ये आपण काय म्हणतो? तांबडा घोडा धावतो असं जेव्हा म्हणतो तेव्हा मात्र काय होऊन जातं? आपल्याला त्या वाक्याचा बोध होतो. म्हणजे त्याच्या संबंधाने आपल्याला त्या वाक्यामध्ये काही शब्द त्याच्यामध्ये ऍड करावे लागतात. म्हणून इथे आपल्याला समजून घ्यायचंय की जहद लक्षणं आणि अजहद लक्षणेची उदाहरणं देताना काय करावं लागतो? तर जहद लक्षणेमध्ये आपल्याला वाच्यार्थाचा पूर्ण त्याग करावा लागतो. इथे माझ्या श्रीगुरूंनी उदाहरण दिलेलं आहे. रेल्वे पुण्यावरून जाते. आता पुण्यावरून जाते म्हणजे काय आकाशातनं जाते काय? तसं नाही. पुणे नावाचं रेल्वे स्टेशन आहे. त्या रेल्वे स्टेशनच्या रुळांवरनं ती रेल्वे जाते असा त्याचा अर्थ आहे. पण इथे जेव्हा अजहद लक्षणेचा विचार येतो त्यावेळी मात्र आपल्याला काही शब्दांची ऍडिशन करावी लागते. इथे एक आणखीन उदाहरण दिलेलं आहे. काळ्या कोटांची कोर्टात गर्दी जमलेली होती आणि मग त्याच्यामध्ये त्या काळ्या कोटांच्या संबंधाने आपल्याला वकील हा शब्द तिथे ऍड करावा लागला. म्हणून इथे अर्थ जुळवण्यासाठी वकील पदाचा विचार करावा लागतो किंवा तांबडा धावतो इथे आपल्याला घोडा नावाच्या शब्दाचा तिथे विचार करावा लागतो. तेव्हा ही अजहद लक्षणा आपल्या पुढे येते. पण पुढचा जो विचार आहे तो आपल्या अभ्यासाच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे आणि तो भागत्याग लक्षणेचा आहे. आता भागत्याग लक्षणेमध्ये काही पदाचा त्याग आहे. आता कोणत्या पदाचा त्याग आहे? तर वाच्यार्थाचा त्याग आहे आणि लक्षार्थाचा स्वीकार आहे. हा जहद अजहद लक्षण किंवा भागत्याग लक्षणेचा विचार आहे. म्हणून इथे आपल्याला एक उदाहरण दिलेलं आहे आपल्या श्रीगुरूंचं, तेच पाहूया की शस्त्रक्रिया करताना असलेले ते डॉक्टर, नंतर पुन्हा मला कन्सल्टिंग रूम मध्ये भेटलेले डॉक्टर किंवा रस्त्यावरनं जाताना तेच दिसलेले डॉक्टर. आता असा जेव्हा विचार करायची वेळ येते त्यावेळी आपल्याला त्यांच्या पोशाखाचा त्याग करावा लागतो. म्हणजे पोशाखाचा म्हणजे तो वाच्यार्थाचा त्याग करावा लागतो आणि मग त्या व्यक्तीचा म्हणजे त्या खरोखर तो जो लक्षांश जो आहे ती व्यक्ती आहे. मग त्या व्यक्तीचा स्वीकार करावा लागतो. आणि असा जेव्हा स्वीकार होतो तेव्हा मात्र काय होऊन जातं? आपल्याला तिथे भागत्याग लक्षणा करायची वेळ येते आणि मग भागत्याग लक्षणेचा विचार केल्यानंतर मग आपल्याला या अभ्यासाचा विचार करता येतो. पण आता हे सगळं झालं मी उदाहरणांच्या स्वरूपात बोलून. पण जेव्हा तत्वमसीचा चिंतनाचा विचार करायची वेळ येते त्यावेळी ईश्वर आणि जीव, वाच्यार्थाने असलेले ईश्वर आणि जीव हे दोन्ही एका गटात येतात. कारण दोघं आभासासहित आहे. जीवाला अल्पज्ञ म्हणून उपाधी लागलेली आहे, अविद्या नावाची उपाधी लागलेली आहे आणि ईश्वराला माया नावाची उपाधी लागलेली आहे. आणि दोघंही आभासासहित असल्यामुळे ते त्वम पदाचा वाच्य जीव ठरला आणि तत्पदाचा वाच्य ईश्वर ठरला. मग आता पुढे लक्ष काय? तर त्वम पदाचं लक्ष हे कुटस्थ चैतन्य आहे किंवा आत्मा म्हणतो किंवा आपण साक्षी चैतन्य असं म्हणतो. अशा पद्धतीने ते विचार आहे. आणि पुन्हा तत्पदाचं लक्ष काय आहे? तर ते ब्रह्मचैतन्य आहे. म्हणून इथे काय आहे? त्वम पदाचं लक्ष कुटस्थ चैतन्य आणि तत्पदाचं लक्ष ब्रह्मचैतन्य, या दोघांमध्ये एकरूपता आहे. अशा पद्धतीने आपण काय केलं की जीवाने वाच्यार्थाचा त्याग केला म्हणजे जीवदशेचा त्याग केला असता त्याला मी कुटस्थ आहे असा अनुभव येतो आणि नंतर कुटस्थच ब्रह्मरूप आहे हे त्याला मुख्य समानाधिकरण असं म्हटलं गेलेलं आहे. म्हणून इथे काय आहे की एकाच अधिकरणातले आहेत. अधिकरणातले शब्दाचा अर्थ ते त्वम पदाचे वाच्य असलेला जीव म्हणजे तो अविद्या उपहित चैतन्याचा असलेला जीव आणि पुन्हा मायोपाधित चैतन्य असलेला ईश्वर, हे दोघं एकाच गटातले आहेत म्हणजे एकाच अधिकरणातले आहेत. आणि ब्रह्म आणि कुटस्थ हे एकाच अधिकरणातलं आहे असा विचार मांडावा लागतो. त्याचं कारणच असं आहे की व्यापक चैतन्याला संकुचित करणारी केवळ वृत्ती मानली. आता वृत्ती मानली की तिथे जीव नावाचं तत्व आलं की तिथे त्याला कुटस्थ काय झाला? जणू काही त्या जीवाच्या निमित्ताने आपल्या पुढे प्रेझेंट झाला.
अशा पद्धतीने बोललं जातं. म्हणून इथे काय आहे, कूटस्थ आणि ब्रह्म यांचं काय आहे, हे ऐक्य आहे आणि तेच ऐक्य आपल्याला करायचंय, तेच ऐक्य आपल्याला अनुभवायचंय आणि ते अनुभवल्यानंतर मी कोण आहे हे कळण्याची व्यवस्था आहे. म्हणून इथे काय आहे, समजून घ्यायचं आपल्याला आहे की याला काही उदाहरणं आहेत काय. आता याला काही उदाहरणं आहेत, त्याला संतांची उदाहरणं आहेत आणि ते म्हणतात सर्व सुखाचे आगर जनी म्हणे शारंगधर. आता सर्व सुखाचे आगर हे बोलताना जनी म्हणे शारंगधर. आता हा तो शारंगधर कोण आहे, तर तो ब्रह्मरूप शारंगधर आहे. किंवा तुका म्हणे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने. आता हा श्रीमुख आवडीने पाहण्याचा जो विचार आहे तो केवळ ब्रह्मस्वरूपाशी जोडला गेलेला आहे. सगुणाचा विचार इथे करू नका. पण सगुण हेच ब्रह्मरूप आहे हा जर विचार केला तर मग इथे आपल्याला अडचण येणार नाही. किंवा आपल्याला देवासंदर्भात आणखीन काही विचार करायची वेळ येते तेव्हा मात्र आपण असं म्हणतो की हा जो देव आहे तो आत्मरूप पण आहे, ब्रह्मरूप पण आहे आणि तेच ब्रह्म या सगुण अवताराच्या निमित्ताने आपल्या पुढे आलेलं आहे. म्हणून इथे काय आहे, आपल्याला हेच समजावून घ्यायचंय की तो जो शुद्ध देव आहे त्या देवाचं हे ऐक्य आहे आणि ही जी काय भ्रामक युती जी आहे आपल्याला समजून घ्यायला लागेल की ती जड चैतन्याची या ईश्वराच्या रूपाने किंवा आपल्या जीवाच्या रूपाने आलेली ती भ्रामक युती आहे. म्हणून या युतीचा विचार करताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जीवाला ईश्वर व्हायचं नाहीये, त्याला ब्रह्मच व्हायचंय. कारण ईश्वर त्याला कधी होताच येत नाही. म्हणून इथे समजावून घ्यायची जेव्हा वेळ येते तेव्हा मात्र आपल्याला हे लक्षणेने जेव्हा समजून घ्यायची वेळ येते तेव्हा वाच्यार्थाचा त्याग आणि लक्षार्थाचा स्वीकार एवढं जरी लक्षात आलं तर तत्वमसी चिंतनातलं त्वम आणि तत्चा विचार हा आपल्याला करता येणं शक्य आहे. मग आता पुढे शंका घेतली. आता हे शंका घेणारे जे काय सगळे आहेत ना ते मोठे विलक्षण लोक आहेत. मग महावाक्याने कळणारे ब्रह्म सविकल्प की निर्विकल्प अशी एक शंका घेतली आणि त्या शंकेचा विचार जो आहे तो 49-50 आणि पुढे 49-50 या दोन म्हणूया श्लोकांच्या निमित्ताने आपल्याला करायचं आहे. आता भागत्याग लक्षणेने कळणारे ब्रह्म सविकल्प आहे की निर्विकल्प आहे. लक्षणेने सविकल्पाचे ज्ञान होते असे म्हणावे तर ब्रह्माचे ब्रह्मत्व टिकत नाही. निर्विकल्पाचे ज्ञान होते म्हणावे तर व्यवहाराला असे उदाहरण नाही. आता इथे ज्ञान होते या शब्दाचा अर्थ हा या पूर्वपक्षी लोकांनी किंवा या प्रामाणिक शिष्याचा विचार आहे असं म्हणूया आपण. त्यांनी तो विचार केलेला नाही की भागत्याग लक्षणेने जे कळणारं ब्रह्म आहे ते एकरूपतेने मला कळतं, ते वेगळेपणाने कळत नाही. हे जर मला आधीपासूनच जर का श्री गुरूंकडनं कळलेलं असेल, भले ते शब्दांच्या स्तरावर कळलेलं असू दे, एक दिवस ते माझ्या अनुभवाचा विषय होण्याची व्यवस्था आहे. म्हणून इथे काय आहे, हा पूर्वपक्षीचा किंवा प्रामाणिक शिष्याचा प्रश्न आहे. मग इथे काय आहे, आपल्याला काही अडचण नाही की ज्यावेळी तो मला विचारतो की तुमचं ब्रह्म सविकल्प आहे का निर्विकल्प आहे, तेव्हा मात्र आपण त्याला उत्तर देऊ शकतो की आम्ही जे काय बोलतोय ते निर्विकल्पच ब्रह्म आहे आणि निर्विकल्प ब्रह्म असल्यामुळे त्याचं वेगळेपणाने ज्ञान होण्याची इथे कुठेच व्यवस्था नाही. म्हणून इथे लक्षणाच करायची असेल आपल्याला तर काय होऊन जातं, ती जीवाच्या वाच्यार्थावर लक्षणा करावी लागते आणि वाच्यार्थाचा त्याग करावा लागतो आणि मग लक्षार्थाचा स्वीकार करावा लागतो. कारण वाच्यार्थाच्या संदर्भात जे काय कळणं जे असतं ते त्या जीवाच्या समजा कृतीविषयी असतं किंवा ते व्यवहाराविषयी असतं, त्याच्या दिसण्याविषयी असतं. म्हणजे त्याचा संबंध जो आहे तो कार्यरूप जगताशी संबंध जो आहे तो बोलला गेलेला असतो आणि त्याला काय म्हणतात, गुणजाती क्रिया संज्ञा आणि संबंध हे 5 प्रकारे तो विचार सगळा पुढे येतो. तो विचार कधीतरी आपण करूया की या जगातले प्रत्येक पदार्थ या पद्धतीने समजावून घेतले जातात, तसं ब्रह्म समजावून घेता येत नाही. कारण ब्रह्म एकमेव अद्वितीय आहे आणि तेच सर्वांचं अधिष्ठान आहे आणि तेच जर का अधिष्ठान असेल तर त्याच्या ठिकाणी विकल्प कसा काय शक्य. ब्रह्म निर्विकल्प आहे हा आमचा मूळचा सिद्धांत आहे, उत्तर पक्षी लोकांचा सिद्धांत आहे. मग त्या निर्विकल्पाच्या ठिकाणी विकल्प कसा काय. म्हणून इथे सविकल्प ब्रह्म आहे का निर्विकल्प ब्रह्म आहे हे म्हणणंच काय आहे, ती विचारलेली शंकाच मुळात सदोष आहे. म्हणून इथे निर्विकल्प असा जेव्हा विचार करायची वेळ येते त्यावेळी मात्र काय आहे, ते व्यवहाराचा जो विचार आहे तो आपल्याला थोडासा बाजूला ठेवावा लागतो
आणि जेव्हा व्यवहाराचा विचार बाजूला ठेवून आपल्याला त्याच्या लक्षार्थाचा विचार करायची वेळ येते, तेव्हा कुटस्थ ब्रह्मरूपच आहे आणि ते निर्विकल्प आहे आणि तेच माझं स्वरूप आहे, हाच या मुख्य महावाक्य चिंतनातील कळून घेण्याचा विषय आहे आणि तो कळून घ्यावा लागेल. म्हणून इथे विचारलेली शंका सदोष आहे, पण काय करणार? शंका विचारली आहे म्हणजे त्याचं उत्तर द्यावं लागतं. आणि त्याचं उत्तर देताना मात्र प्रश्नात 50व्या श्लोकाचा विचार करताना अर्थ सांगताना असं म्हणतायत श्री गुरु, प्रश्नात उपस्थित केलेला विकल्प तरी सविकल्पाचा आहे की निर्विकल्पाचा आहे? कोणाविषयी तो आहे? निर्विकल्पाचा विकल्प असे उत्तर दिले तर व्याघात दोष येतो. सविकल्पाचा विकल्प म्हणावे तर अनवस्था, आत्माश्रय इत्यादी दोष येतात. आता हे 50व्या श्लोकाचं विवरण आहे, ते मोठं जरा कळून घ्यायला कठीण आहे. पण त्यातला प्रथम विचार जो आहे निर्विकल्पाचा विकल्प. आता ब्रह्म निर्विकल्प शब्दातच काय अर्थ आहे की तिथं एकही विकल्प नाही. ब्रह्मस्वरूप एकमेव अद्वितीय, स्वगत सजातीय विजातीय भेदरहित असताना तिथे विकल्प कसा तयार होईल? ब्रह्म अनुपमेय आहे. ब्रह्म उपमान प्रमाणाचा विषय नाहीये. मग अशा पद्धतीने जेव्हा बोलायची वेळ येते तेव्हा मात्र काय आहे, ते निर्विकल्प ब्रह्मावर विकल्पाचा आरोप करणं हा बोलण्यातला दोष आहे. त्याला वदतो व्याघात म्हणतात. त्याला त्या वदतो व्याघात शब्दाचा अर्थ असा आहे की त्याचा बोलण्यात बोल नाही. आणि त्यासाठी उदाहरण दिलेलं आहे की माझी माता वांझ आहे. आता माझ्या मातेसमोर मी हे बोललं तर ती माझं काय करेल? हा विचारच केलेला बरा. पण इथे मात्र काय आहे, सर्व गोष्टी शांतपणे झाल्या पाहिजे आणि सर्व गोष्टी चर्चेत न सुटल्या पाहिजेत, हा मुख्य विचार आहे. पूर्व पक्षाशी आपलं भांडण नाहीये, पण लक्षात ठेवायचं आहे की पूर्व पक्षाचा विचार ग्रहण करण्यासही योग्य नाहीये, हा विचार करावाच लागेल. म्हणून निर्विकल्पाचा विकल्प ही बोलणंच बरोबर नाही. म्हणून इथे काय आहे, असा निर्विकल्पाचा विकल्प असणं शक्य नाही. असा जर विचार करा, असा विचारच आपल्याला करावा लागेल. आणि असा विचार केला नाही तर आता त्याचा दुसरा प्रश्न आहे की मग काय आहे, हा सविकल्पाचा विकल्प आहे काय? आता निर्विकल्पाचा विकल्प नाही हे कळलं, मग सविकल्पाचा विकल्प आहे असं जरी म्हणलं तरी सुद्धा काय आहे, त्या सविकल्पावर, सविकल्पाच्या विकल्पावर 3 दोष येतातच. आत्माश्रय दोष, अन्योन्याश्रय दोष, चक्रिका दोष आणि अनवस्था दोष हे येतात. हे दोष आपण थोडक्यात पाहूया. पण हे दोष पाहण्यापूर्वी आपल्याला एक मूळ सिद्धांत पाहायला पाहिजे. आणि तो मूळ सिद्धांत असं सांगतो की कोणताही जड अचेतन पदार्थ दुसऱ्या जड अचेतन पदार्थाचं अधिष्ठान होऊ शकत नाही. अध्यस्त अधिष्ठानाची भाषा जेव्हा बोलायची वेळ येते तेव्हा ब्रह्म अधिष्ठान आहे आणि त्याच्यावर हे जगत अध्यस्त रूपाने भासतं. वास्तवात ब्रह्माचा आणि त्या कार्यरूप असलेल्या जगताचा काडीचा संबंध नाही. पण जगताच्या बाजूनी जेव्हा बोलायची वेळ येते तेव्हा त्या जगताला अध्यस्त भाव द्यावा लागतो आणि त्या ब्रह्मस्वरूपाला अध्यस्ताच्या निमित्ताने अधिष्ठान असं म्हणावं लागतं. म्हणून हे विचार जेव्हा बोलायची येते वेळ, सविकल्पाचा विकल्प, आता हा सुद्धा विचार काही वेळा वदतो व्याघातला आहे काय, असा माझ्या अंतःकरणात प्रश्न येतो. पण तसं नाहीये. आत्माश्रय दोष येतो आणि हा आत्माश्रय दोष आपल्याला समजून घ्यायचा आहे. आणि हा दोष समजून घ्यायला मोठा कठीण आहे. आणि आता त्याचं मी एक विवेचन करण्याचा प्रयत्न करणार आहे. कोणीही मला व्याकरणावर शंका कृपया विचारू नयेत, कारण मला व्याकरण नावाची गोष्ट अजिबात येत नाही. कारण ह्या सगळ्या ज्या खंडनाचा विचार केलेला आहे तो सगळा या दोषांचा विचार हा व्याकरणाला धरून केलेला आहे. एक थोडस व्याकरण मी इथे विचारात घेतलेलं आहे. तेवढाच विचार आपण करूया आणि पुढच्या अभ्यासाला जाऊया. म्हणून इथे आत्माश्रय दोष जेव्हा दोषाचा विचार करायची वेळ येते तेव्हा आपल्याला काही गोष्टी समजून घ्याव्या लागतात. विशेषणाने युक्त असणाऱ्या पदार्थात विशिष्ट असे म्हणतात. आता जे विशेषणाने युक्त असतं, उदाहरणार्थ काळा पेन. आता काळा पेन म्हणताना काळा रंग हे त्याचं विशेषण आहे आणि पुन्हा काय आहे, तो पेन काय आहे, तो विशिष्ट आहे. म्हणून त्याचा रंगासह तो जेव्हा प्रेझेंट होतो तेव्हा त्याला विशिष्ट असं म्हणतात. म्हणून विशेषणासह जो आपल्या पुढे येतं, पदार्थ असेल किंवा व्यक्ती असेल, तेव्हा मात्र काय होतं, त्या पदार्थास विशिष्ट असं म्हणतात. शिवाय विशिष्ट पदार्थांमध्ये असणारा धर्म विशेषणामध्येही असतो. म्हणजे आता आपण उदाहरण घेतल्यानंतर आपल्याला लक्षात आलं की त्या पेनामध्ये तो काळा रंगही आहे आणि तो काळा रंग पेनाला सोडूनही नाहीये. म्हणजे याचा अर्थ काय आहे,
त्या विशिष्ट पदार्थांमध्ये असणारा जो गुण आहे, धर्म शब्दाचा अर्थ गुण आहे, तो विशेषणामध्ये येतो. अशा पद्धतीने विचार झाला. पण आता मात्र मला आत्माश्रय दोष तुम्हाला समजावून सांगायचा आहे आणि तो सांगताना मी त्या पुस्तकातलं जुनं उदाहरणच घेतलेलं आहे. उदाहरणार्थ दंडी पुरुष. दंडी पुरुष म्हणजे दंड घेतलेला पुरुष असं त्याचं मराठीत बोलणं आहे. याच्यामध्ये दंडी हा विशेषण आहे. दंडी म्हणजे तो दंड विशेषण आहे आणि दंडी पुरुष विशिष्ट आहे. दंडी पुरुष म्हणजे दंड हातात धारण केलेला पुरुष. अशा पद्धतीने तो विचार मांडला आहे. मग विशेषणाने युक्त असणाऱ्या पदार्थास विशिष्ट म्हणतात. येथे दंड आश्रित म्हणजे आधेय आहे. म्हणजे काय झाला, दंड आश्रित आहे. आता कोणाच्या आश्रयाला आहे, तो त्या पुरुषाच्या आश्रयाला आहे. म्हणून काय आहे, त्या दंडीला पुरुष हा आधार आहे. म्हणजे ज्याने हा दंड हातात धारण केलेला आहे, तो दंड काय आहे, धारण केलेला पुरुष हा विशिष्ट आहे. म्हणून दंड हे त्याचं विशेषण झालं आणि तो विशिष्ट झाला, दंड हातात घेतलेला पुरुष. आता पुढे काय आहे, तो दंडी पुरुष जर दंड घेऊन आपल्या समोर आला तरच त्याला आपल्याला दंडी पुरुष म्हणता येईल. आता समजा असं आपण म्हणालो की तो दंडच आला तर, पण दंड नुसता येणं शक्य नाही, कारण दंड जड चेतन आहे. त्यामुळे तो चालत येणं शक्य नाहीये, पण पुरुष मात्र चालत येणं शक्य आहे. आता पुरुष नुसताच चालत आला दंडाशिवाय तर त्याला दंडी पुरुष म्हणता येणं शक्य आहे का? नाहीये. तो त्याच्या विशेषणासहितच आला पाहिजे आणि त्याच्या विशेषणासहित आला तरच त्याला दंडी पुरुष म्हणता येईल, अदरवाईज त्याला दंडी पुरुष म्हणता येणार नाही. म्हणून त्याला दंडी पुरुष सिद्धीसाठी दंड घेऊन येणे भागच आहे आणि अशा पद्धतीने दंड घेऊन नाही आला तर त्याला दंडी पुरुष म्हणता येणार नाही. म्हणजे आश्रयासह आश्रित आहे हे सिद्ध झालं. म्हणजे काय झाला, आश्रय कोण आहे, तो पुरुष आहे आणि आश्रित काय आहे, म्हणजे मुख्य मुद्दा काय आहे, दंड त्याच्या आश्रयाने आहे. अशा पद्धतीने तो विचार आला. म्हणून याचा अर्थ मुख्य विचार काय आहे, त्याच्या सिद्धीसाठी, दंडी पुरुषाच्या सिद्धीसाठी याचा अर्थ आपणच आपला आश्रय व आश्रित आहे असं सिद्ध झालं. मग जेव्हा आपल्या सिद्धी करता आपली अपेक्षा असते तेव्हा त्याला आत्माश्रय दोष असे म्हणतात. वास्तवात आपल्या सविकल्पाच्या सिद्धी करता सविकल्पाची जर का आपल्याला तिथं आश्रय किंवा आश्रय आधेय भाव संबंध तयार करावा लागत असेल तर तिथे काय होऊन जातं, आपल्या सिद्धी करता आपली अपेक्षा करणं हा मात्र काय होईल, आपल्याला हा आत्माश्रय दोष येतो. मग आता थोडक्यात काय त्याचं विवेचन करायचं, तर या उदाहरणात विशिष्ट सविकल्प ब्रह्म. आता या ह्याच्यात जर का आपण त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जर का ते ब्रह्म सविकल्प आहे असं जर म्हणलं आणि त्याच्या ठिकाणी असलेला विकल्प हे त्या सविकल्प ब्रह्माचे विशेषण ठरले तर हा आत्माश्रय दोष आहे. त्याचं कारणच असं आहे की ब्रह्म निर्विकल्प असताना तुम्ही जर का सविकल्प म्हणायला गेला तर त्याला आत्माश्रय दोष येतो. म्हणजे स्वतःच्या सिद्धी करता स्वतःची अपेक्षा करण्यासारखं आहे. म्हणून तो आत्माश्रय दोष निर्विकल्प ब्रह्माच्या ठिकाणी नाही, हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. आता पुढचा जो विचार आहे तो आत्माश्रय दोष झाल्यानंतर दुसरा जो दोष आहे तो अन्योन्याश्रय दोष. आता अन्योन्याश्रय दोषामध्ये काय आहे, परस्परांच्या सिद्धीसाठी त्यांना परस्परांची गरज असते. म्हणजे आता उदाहरणार्थ आपण असं म्हणलं की रामाचं घर कोणाच्या शेजारी आहे, तर गोविंदाच्या घराशेजारी. मग गोविंदाचं घर कोणाच्या शेजारी आहे, रामाच्या घराशेजारी. म्हणजे इथे काय झालं की इथे परस्परांच्या सिद्धीसाठी परस्परांची अपेक्षा आहे आणि असा जेव्हा परस्परांच्या सिद्धीसाठी परस्परांची अपेक्षा तयार होते तेव्हा मात्र हा अन्योन्याश्रय दोष येतो. पण निर्विकल्प ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी त्याच्यासारखं दुसरं नाही. रामा आणि गोविंदा हे आपल्याला कार्यरूप जगताचा व्यवहार करताना बोलता येतं, पण मात्र ब्रह्मस्वरूप मात्र एकमेव अद्वितीय असल्यामुळे त्याच्या ठिकाणी हा विकल्प असण्याची गोष्टच नाहीये असा विचार करावा लागतो. आता चक्रिका दोष आहे. चक्रिका दोषामध्ये काय आहे, एकाला दुसरा, दुसऱ्याला तिसरा. म्हणजे मुख्य मुद्दा काय आहे, रामाचं घर कोणाच्या शेजारी, गोविंदाच्या शेजारी. गोविंदाचं घर कोणाच्या शेजारी, शिवाच्या शेजारी. आणि शिवाचं घर कोणाच्या शेजारी, आणखीन चौथ्या एकाच्या शेजारी. अशा पद्धतीने काय होऊन जातं, ते चक्रिका फिरत राहते. मग चौथ्याचं घर परत पहिल्याच्या घराशेजारी. असं ते काय होतं, चक्र फिरत राहतं. म्हणजे ते आपण चक्र फिरणारं जे आहे राट गाडग्याचं, ते काय झालं, सुरू झालं. आता सुरू झाल्यानंतर यातलं पहिलं चक्र कोणतं हे सांगताच येत नाही. म्हणून इथे काय आहे, चक्रिका दोष आहे. मग त्या विकल्पांचं चक्रच चालू राहतं. म्हणून इथे काय आहे,
निर्विकल्पामध्ये कुठलाही विकल्प नाही हेच आपल्याला समजून घ्यायचं आहे. आणि पुढचा जो आहे अनवस्था. अनवस्था म्हणजे पहिल्याला दुसरं कारण, दुसऱ्याला तिसरं, तिसऱ्याला चौथं आणि अशी अनंत अखंड म्हणूया आपण कारणांची अभर्यात परंपरा आपल्या पुढे मांडली जाते आणि शेवटी काय होतो, अनवस्था प्रसंग येतो. अगदी उदाहरणच द्यायचं म्हटलं तर भूमितीतल्या पायचं उदाहरण घ्या. आता त्या पायची किंमत किती आहे? 3.14 आहे. पण ती 3.14 आपण जी गृहीत धरलेली आहे किंमत, ती आपण कुठेतरी त्याला थांबवून धरलेली आहे. तो जर भागाकार करत बसलो 22/7चा तर त्याचं उत्तरच येणार नाही. आणि अशा पद्धतीने हा अनवस्था प्रसंग येतो आणि हे चारही जे दोष आहेत म्हणजे मुख्य मुद्दा आहे सविकल्प जर का आपण अधिष्ठान मानलं तर ते सविकल्प अधिष्ठान मानण्यामध्ये हे चार दोष आहेत. म्हणून निर्विकल्प जे अधिष्ठान आपण मानतो ते अधिष्ठानत्व केवळ आपण अध्यस्थाच्या निमित्ताने त्याला दिलेलं आहे. वास्तविक ब्रह्म कार्यकारणातीत आहे. ते कोणाचं अधिष्ठान नाही आणि ते कोणाच्या संदर्भात अध्यस्थ रूपाने त्याचा संबंधही नाही. अशा पद्धतीने जो विचार होतो तेव्हा मात्र आपल्याला लक्षात घ्यावं लागतं की विचारलेली शंका ही सदोष आहे. म्हणून आपल्याला या संपूर्ण जगताचं कारण जे आहे कार्यकारण भाव संबंध कल्पित रूपाने जर मांडायचा असेल तर तो मात्र आपल्याला अशाच पद्धतीने सांगावा लागतो की निर्विकल्प ब्रह्माला स्फुरण झालं, तो ईश्वर निर्माण झाला आणि त्या ईश्वराने हे जगत निर्माण केलं. अशा पद्धतीने विचार करावा लागतो. आणि मग पुढे असं म्हणताय विकल्पावरील हा दोष बऱ्याच ठिकाणी येतो. आता बऱ्याच ठिकाणी येतो असं बोलताना तो 51वा श्लोक असं म्हणतोय की हा विकल्प दोष गुण क्रिया जाती द्रव्य व संबंध यांच्या ठिकाणी सारखाच आहे. म्हणून या सर्वांना आत्म्याच्या सत्तेमुळेच सत्ता येते, अस्तित्व येते. त्या आत्म्याहून कधी वेगळे राहतच नाही. म्हणून इथे काय आहे, इथे नैयायिक वरील द्रव्य मानतात. आता ही वरील जी सांगितली गुणजाती क्रिया द्रव्य संबंध. आता द्रव्य शब्दाचा अर्थ काय? तार्किक गुणांच्या आश्रयाला किंवा समवायी कारणाला द्रव्य असे म्हणतात. अगदी सोप्या भाषेत ही व्याख्या सांगायची म्हणली तर ते आनंद हा आत्म्याचा गुण मानतात. आता आनंद हा आत्म्याचा गुण मानला तर काय होईल? लक्षात घ्या, त्या आनंदाचा म्हणजे त्या आत्मस्वरूपाचा गुणधर्म तयार होईल आणि मग आनंद हे विशेषण होईल. आणि आत्मा मात्र निर्विशेष आहे. त्याला कुठलाही एकही विशेष नाही. असं असताना जेव्हा त्याला विशेषत्व दिलं जातं हे केवळ हे नैयायिकांसारखे लोक बोलतात. मग तिथे त्यांना अनेक लटपटी कराव्या लागतात उत्तर पक्षाचा विचार खोडण्यासाठी. आणि मग ते काही ना काहीतरी आपल्याला त्यांना हवा असलेल्या भागाचा स्वीकार करतात आणि उरलेला भाग सोडून देतात. म्हणून इथे काय आहे, आपल्याला या बौद्धिक कसरतींपासून दूर राहावं. आणि म्हणूनच इथे काय आहे, ह्या निर्गुण ब्रह्मच मात्र काय झालं, या जगाच्या निमित्ताने आपल्या पुढे आलं असा जर आतमध्ये विचार केला तर त्या जगताला जे अस्तित्व मिळालेलं आहे असं हे गुणजाती क्रिया संज्ञा संबंध या रूपाने ते केवळ ब्रह्माच्या सत्तेवर मिळालेलं आहे. ब्रह्माच्या खऱ्या अस्तित्वावर हे कल्पित अस्तित्व त्याला मिळालेलं आहे. मग त्या कल्पित अस्तित्वाचा बाध करावा आणि माझ्या आनंदाशी मी एकरूप व्हावं हा विचार आपल्या इथं खूप महत्वाचा आहे. 52वा श्लोक असं सांगतो, वेदांतात निर्विकल्पावर विकल्पाची कल्पना. विकल्प व त्याचा अभाव यांचा आत्म्याला स्पर्शही नाही. ब्रह्माला विकल्प असणे, ब्रह्म लक्ष असणे, ब्रह्माचा कशाची तरी संबंध असणे हा केवळ कल्पना आहे. म्हणून या केवळ कल्पना आहेत, त्या केवळ त्या अध्यस्त पदार्थांच्या बाजूनी मांडल्या गेलेल्या आहेत. म्हणून इथे ब्रह्माला जे अधिष्ठानत्व आलेलं आहे ते केवळ जगताच्या निमित्ताने आले. ब्रह्मस्वरूपाच्या बाजूनी त्याला अधिष्ठानत्व आलेलंच नाही. म्हणून इथे काय आहे, हे जे काय नैयायिक किंवा हे जगतातले जे गुणजाती क्रिया संज्ञा आणि संबंध हे सगळे जे विचार आहे ते सगळे विचार ब्रह्मस्वरूपाशी कुठल्याही पद्धतीने संबंध प्रस्थापित करू शकत नाही. ते ब्रह्म मी आहे. म्हणून याच्या संबंधाने मी जे काय जीवन जगतो ते जीवन सगळं मिथ्या जीवन आहे. आणि मिथ्या जीवन आहे तर ते मिथ्या ठरवलं गेलं तर अनासक्ती निर्माण होते. आणि अनासक्ती निर्माण झाली तर मला माझ्या आनंदाचा ठेवायचा विचार मी करू शकतो. म्हणून इथे काय आहे, एक अद्वितीय ब्रह्माला स्फुरण झालं आणि मग काय झाला, हा जगताचा एक मोठा पसारा आपल्या पुढे उभा राहिला. पण वास्तवात त्या जगाच्या पसाऱ्याचा आणि ब्रह्मस्वरूपाचा काही संबंध नाही. म्हणून एक ब्रह्मच सत्य असून
उर्वरित जगत मिथ्या आहे असा सतत निश्चय करणं आणि त्या निश्चयातलं जीवन जगण्याचा प्रयत्न करणं आणि त्याला सहजता येणं हाच खरा आपल्या अभ्यासाचा विचार आहे. पुढे असं म्हणतायत, तत्वाचा विवेक करण्याचा अभ्यास काय पद्धतीने करता येतो. अशा रीतीने महावाक्याच्या अर्थाचे चिंतन करणे, ते श्रवण व युक्तीने केलेला अर्थ बरोबर आहे असे चिंतन करणे हेच मनन होय. म्हणजे याचा अर्थ काय आहे, श्रवणाचा विचार हा महत्वाचा आहे. आता श्रवण कसं झालं पाहिजे, तर अद्वैताचं श्रवण झालं पाहिजे. म्हणून इथे काय आहे, की महावाक्याचं तात्पर्य निश्चय होणारं श्रवण झालं पाहिजे. ते मी आहे, ते तू आहे नाही, ते तू आहे सुद्धा आमचा विचार आहे, ते मी आहे म्हणजे अहम ब्रह्मास्मी. मग असं अहम ब्रह्मास्मीचं चिंतन जे आहे ते सतत झालं पाहिजे. आणि ते सतत व्हावं असं वाटत असेल तर मग आपल्याला काय केलं पाहिजे, तोडून मनाच्या गोडी श्रवणी बैसावे आवडी. श्रवण म्हणजे ऐकावे, मनन म्हणजे मनी धरावे. फार सुंदर विचार हे समर्थांनी सांगितलेले आहेत. श्रवण मनन निजध्यास, प्रचितीने बाणता विश्वास, रोकडा साक्षात्कार सायास करण्याची न लगे. म्हणून श्रवण मनन निजध्यास या तिन्ही गोष्टी येणार आहेत. म्हणून श्रवणात केवळ काय ऐकायचंय, तर केवळ तो तात्पर्य निश्चय होण्यापुरतं श्रवण आहे. म्हणून आपल्याला जीव ब्रह्मैक्य ज्ञान सांगणारच श्रवण केलं पाहिजे, त्यालाच केवळ श्रवण म्हणतात. उर्वरित सगळं कसं आहे, ते सगळं अंगी श्रवण, व्याघ्र श्रवण पाहिजे. तत्वमसीचं चिंतन हे व्याघ्र श्रवणाचा विचार आहे. वाघाला गोळी मारली ना, तर तो वाघ जिथून गोळी आली तिथे जातो. श्रवणाचं तसंच पाहिजे. तत्वमसीच्या चिंतनाला गवसणी घालणारं श्रवण पाहिजे. नाहीतर कुत्र्याला दगड मारला तर तो दगडाच्या मागे पळतो. आता या दगडाच्या मागे पळणारं श्रवण तसं कसं चालेल. म्हणून इथे आपल्याला समजून घ्यायचं आहे की त्या तत्वमसीचं चिंतन सतत सांगणारं श्रवण पाहिजे. त्यानेच माझ्या मननाचा विचार होतो. आणि मननामध्ये काय आहे, साधक बाधक विचार आहे. मी सच्चिदानंद रूप ब्रह्म आहे हा साधक विचार आहे. आता तो साधक विचार सतत केला पाहिजे, पण त्याच्याबरोबर हा मिथ्यात्व निश्चय अंतःकरणात तयार होण्यासाठी आपल्याला पुन्हा बाधक विचार केला पाहिजे. भेद निश्चयात बाधक युक्ती, म्हणजे याचा अर्थ मी देह मी करता हा भेद विचार आहे. मग त्याला अडवणारा विचार तयार पाहिजे. देह म्हणजे मी नाही, करता म्हणजे मी नाही, भोगता म्हणजे मी नाही, असं नाही नाहीचं जे चिंतन आहे ते भ्रांतीला बाधक चिंतन, भ्रांती जाण्यासाठी असलेलं चिंतन आहे. आणि असं यौक्तिक अद्वैत चिंतन झालं पाहिजे की हे भ्रांतीयुक्त चिंतन बाजूला पडलं, मिथ्यात्व निश्चय झाला आणि मग मी सच्चिदानंद रूप आहे हे साधक चिंतन आहे. असा सगळा जो विचार आहे तो उपनिषद, भगवद्गीता, ब्रह्मसूत्रात सांगितलेला आहे, तसा पंचदशीकारांनी सांगितलाय, तो आपल्याला करणीय आहे. पुढचा जो विचार आहे तो 54वा श्लोक असं सांगतो, श्रवण व मननाने निश्चित झालेल्या तात्पर्याच्या ठिकाणी अंतःकरण वृत्ती एकाग्र करणे याला निदिध्यासन म्हणतात. व्यग्र चिंतनाला कुठेही वाव नाही. व्यग्र दृष्टी असेल म्हणजे चित्त चंचल असेल तो व्यवहारात सुद्धा आपली फसगत होते. मग इथे तर काय आहे, निदिध्यासन आहे. तत्वमसीचं चिंतन मी केलं आणि तत्वमसीचं चिंतन केल्यावर काय गोष्टी घडल्या पाहिजेत, तर अनात्मकार वृत्तीचा परित्याग झाला पाहिजे, आत्माकार वृत्तीचा स्वीकार झाला पाहिजे आणि त्या वृत्तीला म्हणजे त्या आत्माकार वृत्तीला सहजता आली पाहिजे. ती सहजता आली ना, तिथे समाधी अवस्था आहे, तिथे खरं निदिध्यासन संपतं. म्हणून इथे निदिध्यासनामध्ये काय आहे, अंतःकरणाने सतत आत्मचिंतन करणे. आता आत्मचिंतन करणे याचा अर्थ मिथ्या सृष्टीमध्ये जर माझी अंतःकरण वृत्ती अडकली तर तिला सोडवून घ्यायची आत्मचिंतनाने, अंतःकरण वृत्ती शांत करायची आणि त्या आनंदाचा अनुभव घ्यायचा. याला म्हणतात सनिमित्त केलेलं आत्मचिंतन, निदिध्यासन. आणि असं करता करता हळूहळू मला प्रयत्न करावा लागत नाही, ती प्रयत्न वाचून अंतःकरण वृत्ती सहज आनंदाची राहते. आता याला म्हणतात निदिध्यासन. म्हणून सोहमचा जो विचार आहे तो अहम जो आहे तो सहामध्ये विलीन झाला पाहिजे. ज्या दिवशी तो सहजतेने विलीन होईल त्या दिवशी ती निदिध्यासनाची अवस्था आहे. अशा पद्धतीने आपल्याला विचार करावा लागतो. आणि मग म्हणतायत निदिध्यासनाला परिपक्वता येणे म्हणजे समाधी. आता निदिध्यासनाला परिपक्वता येण्यासाठी आपल्याला तसा अभ्यास करावा लागतो. आणि समाधी शब्द पुल्लिंगी आहे, इथं बोललेलं आहे. म्हणून इथे अष्टांग योगाची समाधी आणि विचाराने येणारी बाध समाधी असा दोन्हींचाही विचार इथे मांडलेला आहे. म्हणून अहमचं सहामध्ये विलिनीकरण हे ध्यानाच्या निमित्ताने करणं याला म्हणायचं अष्टांग योगातील समाधीचा विचार. आणि जेव्हा आपल्याला जागृतीत जेव्हा विचार करायची वेळ येते तेव्हा मात्र काय करावं लागतं, त्या ज्ञान समाधीचा विचार करताना म्हणजे बाध समाधीचा विचार करताना
आपल्याला समजून घ्यावं लागतं की वाच्यार्थाने असलेला जो जीव आहे तो स्वतःला सतत कर्तेपणा देत असतो, भोगतेपणा करत असतो. त्यातून त्याची सुटका करून घेणं हे खऱ्या अर्थाने त्या बाध समाधीचं लक्षण आहे. मग बाध समाधीच्या लक्षणामध्ये काय करायचंय, तर कर्त्यांनी फक्त काय करायचंय, साधन करायचंय. निष्काम कर्मोपासना, श्रवण मनन निदिध्यासन आणि तत्वम पदार्थ शोधन करायचंय. आणि ते करता करताच ते पुन्हा काय आहे, वस्तुतंत्र असलेलं जे आत्मस्वरूप आहे की जे कोणत्याही वस्तूवर आणि व्यक्तीवर अवलंबून नाही, असं ते असतची असे स्वरूपातलं जे काय आत्मतत्व आहे ते मी आहे या पद्धतीने कळण्याची व्यवस्था होते. म्हणून इथे अविद्येची निवृत्ती करण्यासाठी आपल्याला साधन करावं लागतं आणि ज्या दिवशी साधन करणारा साध्यरूप होतो तेव्हा त्याचं साधनही संपतं. त्यालाच म्हणतात साध्य होता साधनाचा ठाव नाही. अशा पद्धतीने हा जो विचार जो आहे तो आपल्याला आत्मस्वरूपाच्या ऐक्यतेसाठी करावा लागेल आणि हा सगळा विचार महावाक्य चिंतनाच्या निमित्ताने चाललेला आहे. पुढचा 56वा श्लोक असं सांगतो, व्युत्थानानंतर समाधीच्या अनुभवाची स्मृती होते. केवळ आत्मस्वरूपाशी तदाकार झालेल्या बुद्धिवृत्तीचा प्रत्यक्ष समाधीकाली अनुभव येत नसला तरी समाधीतून व्युत्थान झाल्यावर मी एवढा वेळ समाधी सुखात होतो अशी आठवण राहते. त्यावरून समाधी लागला असे कळते. मुख्य मुद्दा इथे ध्यानाच्या निमित्ताने त्यांनी समजावून सांगितलंय. आत्ताचा विचार ध्यानापुरता आहे 56व्या श्लोकाचा. मग त्या समाधीच्या याच्यामध्ये झोपलेला नसतो तो. झोपलेला नसतो तर तो कुठे असतो? तो समाधी सुखात असतो. पण समाधी सुखात असताना त्याची अंतःकरण वृत्ती जी आहे ती बाहेरच्या जगताचा कुठलाही विचार करत नाही. ती सहजच त्या मंत्रावर किंवा त्या नामस्मरणावर ती सतत ऐक्य रूपाने राहते आणि ऐक्य रूपाने राहता राहता एक क्षण त्याला खऱ्या आनंदाचा अनुभव येतो. म्हणजे तो तुर्यावस्थेतनं सतत त्या परिपक्व तुर्यावस्थेत जात असतो आणि पुन्हा काय आहे अशा पद्धतीने तो खाली येतो. तेव्हा मात्र काय असतं, ती तुर्यावस्था असते अपरिपक्व आणि मग पुढे जातो पुन्हा त्या खऱ्या आनंदाशी क्षणभर एकरूप होऊन तेव्हा ती त्याची परिपक्व तुर्यावस्था येते. देहाच्या बाबतीत तसंच आहे. देहात तो सुद्धा काय होतो, महाकारण देहाचा अपरिपक्व विचार आणि परिपक्व विचार अशा पद्धतीने त्याच्या अंतःकरणावर तो ठसा उमटतो आणि मग तो समाधीतनं व्युत्थान पावल्यावर तो ठसा उमटलेला अंतःकरणातला तो त्याला त्याचं अंतःकरण अधिक प्लेझंट करतो. अशा प्लेझंट स्थितीमध्ये तो स्वतःला मी कोण आहे हे त्यांनी ओळखलेलं असतं. म्हणून इथे काय आहे, समाधी सुखामध्ये त्याला त्यावेळी मी आनंद रूप झालेलो हे कळत नाही, पण तो अंतःकरणावर उमटलेला ठसा जो आहे तो त्याच्या आनंदाचा जो त्याच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद आहे, अंतःकरणावर उमटलेला आनंद आहे, त्या अर्थी काय आहे, त्या पुन्हा समाधी अवस्थेमध्ये सूक्ष्म अज्ञात अंतःकरण वृत्ती असते. त्यामुळे ती ठसायुक्त आपल्याला ती कळते. आणि जर का ती झोपला तर मात्र काय आहे, तिथे मात्र खऱ्या अर्थाने समाधीचा अनुभव नसतो हा विचार आहे. मग आता ही वृत्ती प्रश्न विचारला आहे या 57व्या श्लोकाच्या निमित्ताने, प्रयत्न वाचून ही वृत्ती कशी तयार होते. आता ही प्रयत्न वाचून असलेली जी काय आनंद स्थिती आहे ती कशी तयार होते. प्रत्यक्ष समाधी काळाच्या आधी सतत ती अवस्था जपण्याचा केलेला अभ्यास व शुद्ध पुण्य यांच्या साह्याने ती वृत्ती तयार होते. मुख्य मुद्दा काय आहे, सततचा अभ्यास. आता हा सततचा अभ्यास जो आहे, ध्यानाचा सततचा अभ्यास किंवा या जागृतीमध्ये केलेला देह म्हणजे मी नाही, कर्ता म्हणजे मी नाही, भोगता म्हणजे मी नाही, असा नाही नाहीच्या पद्धतीने केलेला जो अभ्यास असतो तो मात्र काय होऊन जातो, त्या आनंदाचा अनुभव आणून देतो. म्हणजे जीवदशा बाधित होते, अज्ञानाची निवृत्ती होते आणि अज्ञानाची निवृत्ती ही जपत जपत तो हळूहळू ते जपण्याचं जे काम आहे ते जपणं हळूहळू शांत होऊन जातं आणि केवळ आनंद शिल्लक राहतो. कारण जपण्यासाठी वृत्तीची आवश्यकता आहे, पण वृत्ती शांत होऊन गेल्यानंतर मग जपायचं कशासाठी. कारण जे आहे तेच कळलं, वृत्ती शांत झाली आणि मग वृत्ती शांत झाल्यावर जे काय तो जो समाधी अवस्थेचा विचार आहे किंवा बाधितानुवृत्तीचा जो विचार आहे आणि त्या निमित्ताने अंतःकरण वृत्ती शांत असल्याचा जो विचार आहे तो सगळा विचार जो आहे तो केवळ आनंदाचा विचार आहे. म्हणून इथे काय आहे, अंतःकरण वृत्ती सहजच शांत होणं म्हणजे ती काय होणं, सहज मुख्य विचार आहे त्याच्यामध्ये. आता तो सहज विचार एकच सांगतो की मी पुरुष आहे, ही अंतःकरण वृत्ती माझी किती सहज आहे हा ज्याचा त्यांनी विचार करावा. ती इतकी सहज आहे की मी पुरुष आहे असं मला विचारच करावा लागत नाही.
अभ्यास काळात मात्र तो मी देह नाही, मी कर्ता नाही हा विचार करावा लागतो. समाधी काळाचा विचार करताना सुद्धा त्या स्थूल देहाचा निराश, सूक्ष्म देहाचा निराश करावा लागतो आणि न झोपता महाकारण देहाकडे जावं लागतं. अशा पद्धतीने हे प्रयत्न असतात आधी आणि नंतर प्रयत्न संपतात आणि मला माझ्या खऱ्या आनंदाचा लाभ होतो. पुढचा 58वा श्लोक सांगतो, जराही वारा नसलेल्या ठिकाणी शांतपणे तेवणाऱ्या दीपाचे उदाहरण देऊन भगवंतांनी अर्जुनाला हा निर्विकल्प समाधी अनेक प्रकारे सांगितला. इथे भगवद्गीतेच्या श्लोकाचा विचार आहे, ज्यावेळी निर्वात स्थिती असते, ती ज्योती त्याच्यावर आपण कंदिलाची काच ठेवली तर एका कोपऱ्यात ती ज्योती अत्यंत शांतपणे तेवत असते. त्याप्रमाणे ते अखंड ब्रह्मतत्व त्या जीवनमुक्त झालेल्या अंतःकरणात, तत्वमसीचं चिंतन केलेल्याच्या अंतःकरणात ते अखंड आणि शांत वृत्तीने राहतं आणि अशा पद्धतीने त्याला खऱ्या आनंदाचा लाभ होतो आणि त्या आनंदाला जेव्हा सहजता येते तेव्हा मात्र म्हणलं जातं की तो ब्रह्मरूप झाला. पुढचा 59वा श्लोक असं सांगतो, जीवाने अनादी काळापासून या संसारात केलेली व त्यामुळे साठलेली कोट्यावधी कर्मे संचित समाधीने नष्ट होतात व शुद्ध धर्म वाढीस लागतो. मग या समाधीचं दुय्यम फळ काय? तर मुख्य विचार काय आहे की हे दुय्यम फळ जे आहे की ते अनादी काळापासून केलेली कर्म जी आहेत ती त्याची शांत होऊन जातात, म्हणजे त्याला आनंदाचा अनुभव येतो. मग काय झालं? संचित प्रारब्ध क्रियेमाण अवघा झाला नारायण. म्हणून इथे काय आहे, देहाचा माझा काही संबंध नसल्यामुळे तो निर्भय होऊन जातो आणि असं निर्भय होऊन तो त्याचं कर्म जे काय उर्वरित आहे म्हणजे पुन्हा विक्षेप दोष जातो पण आवरण दोष शिल्लक राहतो शरीराच्या निमित्ताने. म्हणून शरीराचा आणि प्रारब्धाचा संबंध असतो, पण ब्रह्मरूप झालेल्या व्यक्तीचा ब्रह्मरूप झालेल्या म्हणजे आत्मरूप झालेल्या व्यक्तीचा देहाशी वास्तवात काही संबंध नसतो. अशा पद्धतीने तो त्या स्वरूपामध्ये क्रमवान होऊन जीवन जगतो. त्याच्या जन्म मरणाचा फेरा चुकतो. हाही सेकंडरी इफेक्ट आहे. पुढचा आता 60वा श्लोक असं सांगतो, धर्म मेघाचे स्वरूप ज्या अर्थी हा समाधी धर्मरूप आहे, अशा हजारो अमृतधारांचा वर्षाव करतो, त्या अर्थी ब्रह्माचा साक्षात्कार झालेले आत्मज्ञ समाधीला धर्ममेघ म्हणतात. मुख्य विचार काय आहे इथे? धर्ममेघाच्या रूपाने अलोट आनंद हा आपल्या पुढे मांडायचा आहे. जसे ते पावसाच्या धारा अखंड वाहतात, त्याच्यामध्ये कुठेही तुटकपणा नसतो, असं अखंड जो विचार आहे तसा अखंड आनंद त्या समाधी सुखाचा विचार करणारा म्हणजे अभ्यास करणाऱ्याला मिळतो. आणि असा जो आनंदाचं जे काय फळ मिळतं त्याला काय म्हणतो? त्याला आत्मसाक्षात्कार झाला. म्हणून अशा या आत्मसाक्षात्कारित अवस्था जी आहे त्याची अंतःकरण वृत्ती सहजच शांत राहते. घडलेला प्रसंग हा कसाही असो, भलतैसा असो, नाहीतर चांगला असो, पण अंतःकरण वृत्तीमध्ये त्याच्या कुठेही एका तरंगाच्या पुढे लाट होत नाही आणि आपली मात्र सतत लाट होत असते. म्हणून आपल्याला तिथून स्वतःला सतत सावरावं लागतं. पुढे 61-62 वया असं श्लोक असं सांगतायत, या समाधीच्या अनुभवाने सर्व वासना संपूर्ण नष्ट झाल्या असता पुण्य व पाप संग्रह सर्वथा धुतला जाऊन संचित कर्माचे समूळ उच्चाटन होणे, त्यावेळी तत्वमसी सारखे वाक्य प्रथम परोक्ष आणि नंतर अपरोक्ष अनुभव रूप ज्ञान निश्चंकपणे उत्पन्न करून देते. अशा प्रकारे ते ज्ञान तळहातावर आवळा ठेवल्याप्रमाणे अपरोक्ष ज्ञान होऊन जाते. मुख्य मुद्दा काय आहे की तो अपरोक्ष ज्ञानापर्यंत जातो. म्हणून इथे काय आहे, मध्ये तत्वमसी महावाक्याचं चिंतन अतिशय महत्वाचं आहे. कारण हा अष्टांग योगाचा अभ्यास केल्यानंतरही पुन्हा 65 ओव्यांची गरज पडते. हे चांगदेव 65च्या निमित्ताने आपल्या समोर आहेच. म्हणून इथे काय आहे, सुखासाठी विषयांची इच्छा ही त्याच्या अंतःकरणातून निघून जाते. जो ज्ञानरूपतेचा विचार करतो त्याच्या अंतःकरणातून सुखासाठी विषय भोगावेत, सुखासाठी विषय जवळ करावेत, त्यासाठी कर्म करावी हा विचारच निघून जातो. म्हणून इथे सकाम उपासना वगैरे या सगळ्या गोष्टी त्याच्या अंतःकरणातून निघून जातात आणि मग तो कृतार्थतेसाठी केवळ त्या तत्वमसीचं चिंतन करतो आणि ते तत्वमसीचं चिंतन त्याला ते मी आहे अशा पद्धतीने आनंदाचा विचार करून देतो. म्हणून इथे काय आहे, आपल्याला ती अविद्या नाश पावली पाहिजे म्हणजे बाधित झाली पाहिजे. म्हणून आभासाच्या 7 अवस्था सांगताना ज्ञानाचा विचार करताना परोक्ष ज्ञान, अपरोक्ष ज्ञान, शोकनाश आणि आनंदावाप्ती असं बोललेलं आहे. म्हणून शब्द ज्ञानाने
अपरोक्ष ज्ञान होतं म्हणजे अज्ञानाची निवृत्ती होते आणि ते मी आहे कळतं. मग अपरोक्ष ज्ञान झाल्यानंतर शोकनाश होतो. आता शोकनाश होतो या शब्दाचा अर्थ की मी जाणार या निमित्ताने सतत जे दुःख होत असतं ते निघूनच जातं. म्हणजे देहाच्या अस्तित्वावर माझं असलेलं अस्तित्व हा विचारच निघून जातो. अशा पद्धतीने तो शोकनाशाचा विचार मांडला गेलेला आहे आणि त्यातून अखंड आनंदावाप्ती म्हणजे आत्माच ब्रह्मरूप आहे असा विचार पक्का होतो. म्हणून या 61-62 श्लोकांचा जो विचार आहे तो तत्वमसीचं चिंतन केल्याशिवाय आपल्याला आत्मानुभव येण्याची व्यवस्था नाही. हंसराज स्वामींनी सुद्धा म्हटलेलं आहे, चौवेदांची वाक्यचार याचा अर्थ एक साचार की जीव ब्रह्मैक्य निर्धार अंगी बाणे. तत्वमसीचं चिंतन हे केवळ जीव ब्रह्मैक्य ज्ञानाचा विचारच आपल्याला अंतःकरणात बाणून देतं. म्हणूनच त्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. 63व्या श्लोकाचा विचार असं सांगतो, श्रीगुरूंपासून लाभलेले अध्यात्मशास्त्राचे शब्दज्ञान व त्याने झालेल्या परोक्ष ब्रह्मज्ञानाने बुद्धी पुरस्पर केलेला पापांचा अग्निप्रमाणे नाश होतो. पुन्हा हा साईड इफेक्टच आहे. पापाचे कळप पळती पुढे असं हरिपाठातही म्हणलेलं आहे. या शब्दाचा अर्थ समजून घ्यावा की पाप जो आहे ते पाप धुवून निघतं, पण श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ दयाळू अशा श्री गुरूंचा अंगीकार व्हावा लागतो, शिष्याच्या बाजूनी सुद्धा आणि श्री गुरूंच्या बाजूनी सुद्धा. म्हणून पुन्हा या अपरोक्ष ज्ञानाचं फळ काय त्यावर 64वा श्लोक म्हणतो, वेदांत वाक्यांनी होणारे व गुरुमुखातून यथार्थ श्रवण झालेल्या परोक्ष ज्ञानाचे अपरोक्ष ज्ञान झाल्यावर ते ज्ञान संसार चक्राच्या अज्ञान रूप अंधाराला प्रखर सूर्यासारखे होते. याचा अर्थ देहादी प्रपंच बाधित होतो. मुख्य विचार काय आहे, जसं सूर्याच्या प्रकाशात आपल्याला या सर्व गोष्टी दिसून कळतात, मग तसंच ते श्री गुरु रूपी जो प्रकाश आहे, मावळवित विश्वाभासू नवल उदयला चंडांशू अद्वयाब्जिनी विकाशू वंदू आता. म्हणून त्या श्री गुरूंना वंदन का करावं, तर ते माझी संसार चक्रातनं सुटका करतात. हा देहादी प्रपंच मिथ्या आहे असा ठरवतात आणि तो ठरल्यानंतर शिष्याकडनं ती साधन तसं करून घेतात आणि मग तो काय होतो, तो त्या प्रकाशरूप आत्मस्वरूपाला एकरूप होतो. आणि अशा पद्धतीने आज मात्र 65वा श्लोक आपल्या अभ्यासाचा शेवटचा जो आहे तो तत्वविवेकाचा, तो असं सांगतो, याप्रमाणे साधकाने तत्वाचा विवेक करून त्याच्या ठिकाणी श्री गुरु व सत्शास्त्राने सांगितल्याप्रमाणे मनस्थिर केल्या असता त्याचा संसार बंधाचा पूर्ण नाश होऊन त्याच्या संसार बंधाचा पूर्ण नाश होऊन तो परमधामाला प्राप्त होतो, म्हणजे परमपदाला प्राप्त होतो. मुख्य विचार काय आहे, जीवदशा बाधित करणं आहे, ती 82 तत्व मिथ्या ठरवणं हा विचार आहे. आणि या तत्वविवेकाचं चिंतन असं सांगतं की तत्व शब्दाचा अर्थ ब्रह्मस्वरूप हाच आपल्या दृष्टीने महत्वाचा आहे. म्हणून देहादी जगत बाधित करून मला माझ्या आनंदाचा अनुभव येणं, मग देहादी जगताला मिथ्या ठरवणं आणि त्या आत्मस्वरूपाचा अनुभव घेणं आणि अशा त्या आत्मस्वरूपामध्ये सहज राहणं, त्या अनुसंधानात्मक वृत्तीमध्ये सहज राहणं आणि त्या सहज राहण्याला सहजता येणं, त्या सतरूप चिद्रूप आनंदरूप आत्म्याचा अनुभव येणं. पण तो येण्यासाठी मात्र मला अंतिमतः तत्वमसी महावाक्याचं चिंतन करावं लागतं आणि ते चिंतन करण्यासाठी श्री गुरु संत हेच माझ्या उपयोगी पडतात. म्हणून इथे काय आहे, आपण आपल्या अभ्यासाचा विचार करण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा मात्र मला आनंदासाठी संत श्री गुरु हेच माझे आप्त असतात आणि तेच माझे आप्त आहेत हे जर मला लवकरात लवकर कळलं तर मी त्यांच्याबरोबर अभ्यासाचा विचार पूर्ण करू शकतो आणि या तत्वमसीच्या चिंतनाने तत्वविवेक होऊन ते तत्व मी आहे असा आनंदाचा अनुभव येतो. आज आपला भरपूर वेळ झालेला आहे तर मी इथे थांबतो. जय जय रघुवीर समर्थ. हरि ओम तत्सत. श्री पांडुरंगाय नमः. आज काही प्रश्न आहेत का? सगळे शांत झाले आज जास्त वेळ झाल्यामुळे? हा बोला.
आजचं खूप छान समजलंय. बर खूप सुरेख झालंय आजचं. बर. कुठे काही शंकेला जागाच राहिली नाहीये. पण असेल कोणाला शंका तर विचारल्या तरी चालतील. हा, आणि जोपर्यंत आपल्या अंतःकरणामध्ये देहादी प्रपंच बाधित होत नाही, आत्मस्वरूपाचा अनुभव येणार नाही, तर ते अगदी नाही का. हो. हा 64व्या श्लोकात जे तुम्ही छान सांगितलं ते खूप सुरेख सांगितलेलं आहे. सर नमस्कार. हा नमस्कार. तुम्ही 65व्या श्लोकात जे सांगितलं ते संपूर्ण तत्व विवेक हा जो हे प्रकरण आहे त्याचं हो. सार म्हणता येईल का आपल्याला संपूर्ण हो, श्लोकांचं 65 श्लोक सारच आहे. सार? आलं का लक्षात? हा ते हा तत्व मी जाणलं पाहिजे, ते मी हा आहे. ब्रह्मतत्व मी आहे हे जाणणं, हा आणि त्याशिवाय जो तत्व विचार आहे 82 तत्व, 36 तत्व, 25 तत्व, ती हो माहीत ठरल्याशिवाय मला ब्रह्मस्वरूपाचा अनुभव येणार नाही. हा मग महावाक्य चिंतन हे अंतिम आहे, हा त्यातला विचार. हा 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 म्हणजे हा. खरं संपूर्ण सगळ्याचं सारच आहे ते. हो म्हणजे हो त्याच्यावरती जास्त हे करून मग विवरण करता येतं संपूर्ण हो. त्याचं. म्हणजे श्रीगुरूंशिवाय महावाक्य विवरण होणे शक्य नाही. होणे शक्य नाही, ते मात्र बरोबर आहे. ते हा 100%. खरंय खरंय. छान सर समजावून सांगताय तुम्ही, आवडतं आम्हाला. धन्यवाद. दादा, अष्टांग योग समाधीमध्ये हा, चित्ताचा निरोध याच्यावर थोडं चिंतन मांडता का प्लीज? मी त्या पद्धतीची साधना केलेली नाहीये, आलं का लक्षात? त्यामुळे मी त्याच्यावर काय मांडू? नाही, ते समजत नाही. म्हणजे ते नेमकं काय करतात? चित्ताचा निरोध करतात म्हणजे काय करतात? आता निरोध करतात म्हणजे कसं, की उदाहरणार्थ आपण जागेपणी विचाराने आपली समजूत घालू शकतो, पण तिथे मात्र ध्यानाला बसल्यानंतर जर का एखादा विचार आला आपल्याला व्यावहारिक सत्तेतला, तर त्याला नाही का दाबून गप्प करावा लागतो. तिथे विचार करता येत नाही त्याच्यावर. अशा पद्धतीने चित्ताचा निरोध होतो. म्हणजे चित्तावर सक्ती करायची थोडक्यात. हा, सक्तीच करायची थोडक्यात. तू आता तो विचार करायचा नाही अशा पद्धतीने. पण ते कसं होतं माहिती का, की आता नको असलेला विचार आला, त्याला जर हव्या असलेल्या विचारांनी छेद दिला नाही, समजा नामानी छेद दिला, तर काय होईल? तर तो विचार परत येतो. हा त्यातला भाग आहे. मग तो विचार परत येत राहतो, आणि मग त्या अष्टांग योगाच्या काळी मला आत्मानुभव येतो. पण जेव्हा तिथून व्युत्थान पावतो तेव्हा मी जर का आत्मानात्म विचार केला नाही, तर मग मात्र माझी देहबुद्धी, संसार सत्यत्व बुद्धी ही जात नाही तिथे. म्हणून तिथे अष्टांग योगामध्ये लीन पद्धतीने जाणं आहे, आणि आत्मानात्म विचारामध्ये बाधितानुवृत्तीने जाणं. पण आपल्याला ती निष्काम कर्मोपासना म्हणून स्वीकारता येते, आणि आपलं चित्त शुद्ध आणि शांत करता येतं. हा त्यातला एक फायदा आहे आपला. समजलं समजलं. छान. म्हणून ध्यान अवश्य करावं. हॅलो सर. पंचप्राण जे आहेत त्याच्यातलं त्याचं जे स्थान आहे ते हा. या पुस्तकात नाक असं सांगितलेलं आहे. हा. मग काही काही ठिकाणी सर्व शरीरभर पण तो असतो असंही सांगितलेलं आहे, आणि काही काही ठिकाणी हृदयात असतो असंही सांगितलेलं आहे. मग नेमकं काय याच्यातलं हे करायचं? आता हे बघा, त्यांनी तो जो श्लोक आहे ना, तुम्ही तो हा कितवा श्लोक हा आहे पाहिलाय का तुम्ही? आता मला हो, आम्ही 22. आता इथे त्यांनी पंचप्राणांचं नाक हे स्थान दिलेलं आहे. तर मग हो नाकातनं काय करतो? तो आत आणि बाहेर येतो. मग हो आपण म्हणजे तो गुदाचा विषय आहे, खाली जाणे. म्हणजे संपूर्ण शरीरभर तो प्राण असतो, आलं का लक्षात? आणि तो त्याचं कारण काम करत असतो. अशा पद्धतीने ते विचार आहे. म्हणजे प्राणांचं अमुक अमुक एकच स्थान आहे असा विचार न करता संपूर्ण शरीरभर प्राण व्यापून आहेत, संपूर्ण शरीरभर जीव नावाचं तत्व आहे, संपूर्ण शरीरभर आत्मा व्यापून आहे. आत्मा संपूर्ण शरीरभरच नाही, तो उपाधीच्या आतही आहे आणि उपाधीच्या बाहेरही आहे. अशा पद्धतीने तो निरपेक्ष व्यापक. म्हणून प्राणांचा एवढाच विचार करावा की तो मला एनर्जी देतो, आणि एनर्जी देतो हे सगळं कार्य करण्यासाठी मनाला तो उद्युक्त करतो, इंद्रियांच्या साह्याने तो कार्य करून घेतो. या सगळ्याला एनर्जीची गरज लागते, तो ती देतो हालचालीला. एवढा विचार केला की काम झालं. पुन्हा प्राण जड अचेतन आहेतच, हा विचार आहे. शरीराबरोबर येतात, शरीराबरोबर जातात, म्हणून मी प्राण असणं शक्य नाही.
एवढा विचार झाला की आपलं काम झालं. दादा, आता तुम्ही सांगितलं की ध्यान अवश्य करावं. हं. हो. पण ध्यानाला बसलं ना की मनात खूप वेगळे वेगळेच विचार येत राहतात. ध्यान म्हणजे निसंदिग्ध लागतच नाही. पण तर नाही, त्यासाठी ध्यानातलं काय काय करावं? प्रॅक्टिसनी ध्यान सिद्ध होत जातं. आलं का लक्षात? हं. तुम्हाला दिलेला हं. मंत्र जो आहे ना, त्या मंत्रावर हं. कॉन्सन्ट्रेट व्हा. म्हणजे समजा तुमच्या हं. अंतःकरणात एखादा दुसरा विचार आला, तर त्या हं. विचाराला तुम्ही शांत करा. म्हणजे त्या विचारावरचं लक्ष काढा आणि परत मंत्रावर. अशा पद्धतीने मंत्रावर सतत कॉन्सन्ट्रेट व्हा. हळू-हळू ध्यान लागेल. अगदी 100%. 4-6 महिन्यात सहज लागेल. अगदी. पण प्रॅक्टिस करावीच लागेल रोज. 10-15 मिनिटं बसा. जास्त नका बसू. श्लोक नंबर 23 मध्ये हां. आपला आधी हा विचार झालाय उदय दादा, हां. की त्यामुळे ज्ञानेंद्रिय व बुद्धी यांना त्या शरीराचे प्रत्यक्ष ज्ञान न होता ते केवळ साक्षीला जाणीव रूपाने होते. हां. हे तुम्ही समजून सांगितलं होतं मला. हां. पण त्याच्यावरती मला एक दुसरा प्रश्न आहे, हां. की पंचीकरण झाले तरच ज्ञानेंद्रिय आणि बुद्धीला कळू शकते, नाहीतर नाही. तर नाहीतर म्हणजे जगात जे काय आहे हो. ते सगळं पंचीकरणातूनच झालेलं आहे. अगदी, नाहीतर अगदी. पंचीकरणाशिवाय काही झालेलंच नाहीये. नाही, आणि नाही. पंचीकरणाशिवाय जे काय झालं असेल ते मला माझ्या ज्ञानेंद्रियांनी किंवा अंतःकरण वृत्तीने कळणं शक्यच नाहीये. शक्यच नाही. हा, कारण का ते अपंचीकृत अवस्थेत मी तिथे कळून घ्यायला नसतोच ना. मीच नाहीये. हो, राईट. पण जेव्हा आता माझा देह आहे तो पंचीकरणातनच तयार झालेला आहे. अष्टधा प्रकृतीचा आपण म्हणतो. म्हणून ती गुणसाम्य अवस्था म्हणजे अपंचीकृत अवस्थेत असलेली पंचमहाभूत ती कार्य करू शकत नाही अपंचीकृत अवस्थेमध्ये. म्हणून त्याचा क्षोभ व्हावा लागतो. म्हणजे सृष्टी निर्माण होण्यासाठी क्षोभ व्हावा लागतो आणि क्षोभ झाला की ही सृष्टी निर्माण होते. असा तो ओके. विचार. हां. आणि अजून एक प्रश्न होता, की श्लोक नंबर 46 46. हा 46 46 हां. तर त्याच्यामध्ये हे जे लिहिलंय की या 3 प्रकृती परस्परांहून वेगळ्या आहेत. हो. हे जे वाक्य आहे, तर म्हणजे बेसिकली आपण इथे सुद्धा अन्वय आणि व्यतिरेक अशा पद्धतीने पण विचार कार्यरूपाने करू शकतो. वेगवेगळ्या आहेत. कार्यरूपाने. हा, म्हणजे अच्छा, हां. कार्यरूपाने त्याचा विचार करायचा. आता जीव आहे. जीव अल्पज्ञ आहे. ईश्वर आहे. तो सर्वज्ञ आहे. त्याचं कार्य वेगळं, याचं कार्य वेगळं. पुन्हा जगत बरोबर. नावाचं एक कार्य आहे. अशा पद्धतीने तो तेवढा विचार. अच्छा. अशा पद्धतीने भिन्न आहे. हम्म. म्हणून तिथे मग आपला वेगवेगळ्या भागाचा त्याग करायचा. म्हणजे आता जीवानी जीवदशेचा त्याग करायचा. म्हणजे भाग त्याग. आता तो लक्षणं सांगण्याचा विचार आहे ना. लक्षण. आणि त्याचं ऐक्य सांगायचंय आपल्याला. तर मग वाच्यार्थाने असलेला जो जीव आहे, स्वतःला देह समजतो, कर्ता समजतो, तर त्या विचारांचा त्याग आहे. आलं का लक्षात? त्याग शब्दाचा अर्थ देहाचा त्याग नाही, त्या विचारांचा त्याग केला असता माझ्या आनंदाचा अनुभव कळतो. कारण अविद्या कर्ता आहे ना. बरोबर. नाही, म्हणजे मी या दृष्टिकोनातून विचार करत होतो अन्वय व्यतिरेकचा, की या तिन्ही ज्या प्रकृती आहेत त्याच्या मागे अधिष्ठान ब्रह्माचंच आहे. मग So ते म्हणजे अन्वय आपण स्वरूपाचा अन्वय. तर त्याच्यामुळे मी तशा दृष्टिकोनातून त्याचा विचार करत होतो, की चालतंय, तसं तसंही हो. ब्रह्मस्वरूपाचा अन्वय आहे ते मी आहे. करेक्ट. म्हणून मी काय करायचं? मी आज्ञा पाळायच्या ईश्वराच्या, जगाचे जे नियम आहेत ते पाळायचे आणि ब्रह्मस्वरूपाची एकरूप व्हायचं. एवढा विचार आहे. कारण अन्वय आणि व्यतिरेक सांगण्याचं कारण एकच आहे, की व्यतिरेकी पद्धत सांगण्यामध्ये साधन आहे आणि अन्वयामध्ये अनुभव आहे. बरोबर. तो विचार आपल्या पुढे पक्का तोच करायचा आहे. आणि एक 57चा जो श्लोक आहे, त्याच्यात एक वाक्य आहे,
ते मला कळालं आहे, पण फक्त जरा ठसवायचं आहे तुमच्याकडून. मग कळालं तर तुम्ही काय कळालं ते मला सांगा. सो आपण अभ्यास समाधी करूया. हा चालेल चालेल. सो हा. ह्याच्यात एक वाक्य आहे, समाधी साधण्यासाठी केलेले सतत प्रयत्नांच्या संस्कारांमुळे प्रत्यक्ष समाधीतही त्या प्रयत्नांचा शेष समाधी स्थलाला न कळता राहतो. हा. म्हणजे सत्तामणी लोकांचे. हा. हा सो हा. सापडलं का तुम्हाला ते वाक्य? हा, सापडलं. बोला. सो म्हणजे बेसिकली असं म्हणायचंय की मी त्या समाधी अवस्थेपर्यंत पोहोचेस्तोवर जे काय मी आतापर्यंत स्वतःच्या चित्तावर जे संस्कार केलेले आहेत हा. त्याच्यानी माझं जे चित्त शांत झालेलं आहे, हा. तर ते मला तिथपर्यंत घेऊन जातं, म्हणजे ते मला पलीकडे घेऊन जाईल हो. असं ना. हो. असंच अर्थ आहे ना त्याचा. ओके. आणि समजा असं आपण म्हणूया हम्म. की आत्मरूप झाला, हम्म. व्यक्ती आत्मरूप झाली एखादी, हम्म. आणि तिच्या हातनं समजा प्रयत्न घडल्यासारखं वागणं घडलं, हम्म. काय फरक पडला तिला? नाही कळलं नाही मला ऍक्च्युली. काहीच फरक पडत नाही. मला साखरे महाराजांनी उदाहरण दिलं होतं की तुम्हाला मी मिथ्यात्व निश्चय समजावून सांगतोय, पण तुमचा सत्यत्व निश्चय आहे. बरोबर. हा मिणमिणता मिथ्यात्व निश्चय तुमच्या सत्यत्व निश्चयात कुठे फरक पाडू शकणार आहे म्हणे. किंवा माझा मिथ्यात्व निश्चय आहे, त्याचं उलट बोलले तर, आणि हा. माझ्या मिथ्यात्व निश्चयामध्ये एखादा सत्यत्व निश्चय आला तर त्यांनी काय फरक पडणार आहे म्हणे. राईट. काही प्रयत्नाचा भाग दिसला समजा लोकांच्या दृष्टीने, तरी त्याच्या दृष्टीने नसतो. राईट. हा, तो ऑल द टाइम नाहीच असतो त्याच्यामध्ये. बरोबर. हा, त्याला काही फरक पडत नाही. तुम्ही काही समजा, आमचं काही म्हणणं नाही, अशी भाषा असते त्याची. मस्त आहे. हो ना, खूपच छान. माझे संपले प्रश्न. थँक्यू. बरं, थँक्यू. थांबायचं आपण, हा, रेकॉर्डिंग स्टॉप करायला. बोलायचंय का? अजून प्रश्न आहेत कोणाचे? थांबूया आपण.